कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। धन्यवाद. आपण सर्वजण या सत्संगासाठी आलात त्याबद्दल विशेष धन्यवाद. तर प्रभूजींनी सांगितल्याप्रमाणे आपण भक्ती आणि शक्ती च्या प्रवचनाचा विषय आहे. आज पुण्याची गोष्ट पुण्यातल्या लोकांची गोष्ट सांगणार आहे. शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. देहू इथे तुकाराम महाराजांचा जन्म झाला. हे दोघेही पुण्यातले आणि पुणे आपलं सांस्कृतिक केंद्र आहे. बरोबर, महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र म्हणतात. पण दुर्दैवाने त्यांच्याबद्दल खरी संस्कृती कोणालाच माहिती नाही. म्हणजे फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये याचा विचार केला जातो किंवा बोललं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांनी आपल्यासाठी काय दिलेलं आहे आणि काय केलेलं आहे हे फक्त राजकारणाच्या दृष्टीने बघितलं जातं, परंतु खरी संस्कृती किंवा अध्यात्माच्या दृष्टीने त्याला बघितलंच जात नाही. आणि म्हणून या दोघांचा विषयी आजच्या प्रवचनामध्ये मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्यावेळेला तुकाराम महाराज अवतीर्ण झाले 1608 साली त्यांचा जन्म झाला, तर ते आपल्या एका अभंगामध्ये लिहितात की त्यांचा जन्म कशासाठी झाला. की धर्माचे रक्षण करणे पाखांड खंडन बीज वाढवावे नाम करणे आम्हा हेची काम. म्हणजे की धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्माचं रक्षण म्हणजे दोन प्रकारे होऊ शकतं. एक प्रात्यक्षिक शारीरिक दृष्ट्या आणि दुसरं परंपरेनुसार. आणि म्हणून आपलं जे धर्माचं रक्षण झालेलं आहे, आपली जी वैदिक संस्कृती आहे किंवा भारतीय संस्कृती ज्याला आपण म्हणतो, सगळ्या जगातल्या संस्कृत्या नष्ट झाल्या, पण ही संस्कृती नष्ट झाली नाही. सगळी आपल्याला परकीयांनी आपली मंदिरं तोडली, हत्या केल्या लोकांच्या, तरी पण आपली संस्कृती आजपर्यंत टिकून नाही. याचं कारण का, की गुरु शिष्य परंपरेतून ही संस्कृती चालू झालेली आहे. मंदिरे नष्ट झाली तरी परंपरा चालू झालेली आहे. आणि म्हणून धर्म जे आहे, तुकाराम महाराज ज्यावेळेस 1608 साली अवतीर्ण झाले, तर धर्माचे रक्षण आणि हा अभंगाचा दुसरा भाग जो आहे धर्माचे पालन. तर धर्माचं रक्षण केल्यानं धर्माचं पालन होतं. ते कसं काय, तर धर्म म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे पहिले आपल्याला. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन हा धर्म नाही. धर्म याचा अर्थ आहे साक्षात भगवत प्रणीतम. म्हणजे भगवंताने जे नियम दिलेले आहेत त्याला धर्म असं म्हटलेलं. मग ते हे सगळ्या सृष्टीचे करता आहे भगवंत, आणि सगळ्यांच्यासाठी नियम एकच आहेत. असं नाही की हिंदूंच्यासाठी एक नियम आहे, याच्यासाठी एक नियम आहे. असं आपण बाहेर ज्यावेळेला आपण गाडी घेऊन रहदारीमध्ये जातो त्यावेळेला त्याचा जो सिग्नल्स असतात ते सगळ्यांसाठी असतात. तिथे कोणी धर्म येत नाही, सगळ्यांच्यासाठी असतात. त्याचप्रमाणे भगवंताचे नियम जे आहेत ते तुम्ही कोणी असा सगळ्यांच्यासाठी एकच आहेत. कुठली आम्ही काय मानू याच्यावरती भगवंताचे नियम अवलंबून नाहीत. तर म्हणून हा धर्म जो आहे साक्षात भगवत प्रणीतम, भगवंताने दिलेले नियम. हे दिलेले कुठे आहेत, ही भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये भगवंताचे नियम आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी दोनच ग्रंथ सांगितले आहेत कलियुगासाठी, गीता भागवत करित्री श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हा पुऱ्या आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा किंवा संस्कृतीचा हा मूलाधार आहे. हा अभंगाचा एकच भाग आहे, गीता भागवत करिती श्रवण. दररोज गीता आणि भागवत वाचलं पाहिजे. आणि त्याचं परिणिती काय, त्याचा निष्कर्ष काय आहे, तर अखंड चिंतन विठोबाचे. आता विठोबा म्हणजे कृष्ण, ठीक आहे. ज्यावेळेला द्वारकेचे कृष्ण ज्यावेळेला पंढरपूरला आले म्हणून त्यांचं नाव विठोबा. विठेवरी ठेला म्हणून विठ्ठला, विठेवरती उभारले. त्याची आणखी कधी पुढे आलं तर तुम्हाला पंढरपूरची कथा सांगेल, पण आज तो विषय नाही आपला. तर ह्या विठ्ठल जो आहे, तर गीता आणि भागवत जे आहे हे कलियुगासाठी शास्त्र आहे. याच्या आधारावरती आपलं जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे, नाहीतर आपल्या जीवनाला कुठला आधार नाही. तर म्हणून गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर त्या धर्माचा प्रचार करायला तुकाराम महाराज आले. धर्माचे रक्षण पाखांड खंडन. पाखांड म्हणजे जे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे ते सगळं त्याचं खंडन करणे. जे आता सगळे आपण पडतो, अरे तुम्ही काही करा सगळे एकच आहे, सगळे मार्ग शेवटी त्याच देवाकडे जातात, या अशा गोष्टी ऐकतो. हे सगळं पाखांड आहे. म्हणजे ते शास्त्राप्रमाणे नाही आहे, ते भगवद्गीतेप्रमाणे नाही आहे, ते भागवतप्रमाणे नाही आहे. तर शास्त्रामध्ये काय आहे ते विचार ऐकणे आणि त्याच्या विरुद्ध जे आहे, म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध जे आहे
तर धर्म म्हणजे भागवतने सांगितलेलं आहे की वेद प्रणिहितो धर्म अधर्मश्च विपर्यय. जे वेदामध्ये जे सांगितलेलं आहे तो धर्म, अधर्म म्हणजे वेदामध्ये जे सांगितलेलं नाही तो अधर्म. आता वेद म्हटल्यानंतर आपल्याला की भारतामध्ये वेद आहे का नाही, त्याच्यामध्ये बायबल आणि कुराण सुद्धा येतो आणि ते दोन्हीही वेदाच्या आधारावरती आहेत. ठीक आहे. तर हा वेद प्रणिहितो धर्म, धर्मशास्त्र जे आहे हे वेदावरतीच आधारित आहे. जितके म्हणून या जगामध्ये धर्म म्हणून शास्त्र आहे ती सगळी वेदावरती आधारित आहे. तर परंतु दुर्दैवानं त्याचे वेगवेगळे धर्म आणि पंथ निर्माण झाले, कारण लोकांना धर्म म्हणजे काय ह्याची कल्पना नाही. तर तो धर्म स्थापन करण्यासाठी आणि धर्माच्या विरुद्ध ज्या संकल्पना आहेत तेच कृष्ण भगवान त्यांचं कार्य तेच आहे की भगवद्गीतेमध्ये भगवान जे सांगतात ना की धर्म संस्थापनार्थाय संभवामी. तर त्या धर्माची स्थापना कशासाठी करतात की त्यावेळेला, अरे कृष्ण माझ्यासारखं आणखी कोण बोलायला लागलं, मला वाटलं माझी प्रतिध्वनी कुठला एवढ्या लवकर एवढं सायन्स पुढे गेला. हरे कृष्ण. तर धर्म संस्थापनार्थ आहे. तर त्यावेळेला पण जे अधर्म जे आहे ते भगवंत दूर करतात आणि धर्माची स्थापना करतात. तर तेच कार्य संत करतात. म्हणजे संत आपलं मनाचं दुसरं काही सांगत नाही, आपल्या मनात सांगत नाही. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा आणखी एक अभंगात सांगतात की धन्याचा तो माल मी तो भार वावो हमाल. जे संतांचं काम काय हमालासारखं आहे. हमाल म्हणजे काय करतात, इकडनं सामान घ्यायचं इकडे नेऊन द्यायचं, त्याच्यामध्ये काय जास्त करत नाहीत किंवा चोरून आपल्या खिशात ठेवत नाही. तसंच हे जे शास्त्र आहे धन्याचा तो माल मी तो भार वावो हमाल. हे संत भगवद्गीता आणि भागवत मध्ये जे सांगतात ते संत, स्वतःच्या मनाप्रमाणे सांगतात ते संत नव्हे. तर हे जे आहे तुकाराम महाराज जे सांगतायत ते शास्त्राप्रमाणे सांगतात सगळं, गीता आणि भागवतचा आधारावरती. म्हणून पाखांड खंडन. आणि या सगळ्यांचं सार काय आहे, बीजे वाढवावे नाम हेच आम्हा करणे काम. सगळं शास्त्र वेद सगळ्याची परिणिती किंवा सगळ्याचा जो सार आहे हा हरिनाम जप करणे. सगळं शेवटी शास्त्र थांबतं कुठे, हरिनाम संकीर्तन. म्हणून भागवत शास्त्रातला सगळ्यात शेवटचा जो श्लोक आहे नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम. म्हणजे भगवंता नामाचं चिंतन केल्याने जो कलियुगाचा धर्ममार्ग आहे. तर हे तुकाराम महाराज ह्याच्यासाठी मी अवतीर्ण झालो हे स्वतः तुकाराम महाराज सांगतात. आणखी एका अभंगामध्ये सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. म्हणजे की आम्ही वैकुंठवासी, आम्ही सगळे वैकुंठातून आलो, सगळेच. कोणी बल्टिमोर किंवा वॉशिंग्टन किंवा पुण्याचा अमरावतीचा नाही आहे. आम्ही सगळे जर कुठून आलो आहोत, वैकुंठातून आलेलो आहोत. म्हणून जाताना तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आमच्या गावात. बरोबर आहे. ते कुठं गावा म्हणजे कुठं देऊलच होते, कुठलं गाव त्यांचं, आले कुठून ते बघायला पाहिजे, वैकुंठवासी. तर आम्ही सर्व वैकुंठवासी आलो याची कारणाची. मी या कारणासाठी आलो. आता आपल्याला माहिती आहे का कारणासाठी आलो, कारण आपण साधारण जीव आहोत, आपल्याला माहिती नाही कशा कारणासाठी आलो. पण आम्ही कुठल्या कारणासाठी आलो हे दाखवून देण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात की ते कशा कारणासाठी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. ऋषी म्हणजे व्यासदेव. व्यासदेवानी जे काही सांगितलेलं आहे साच भावे म्हणजे स्वतः अनुभव घेऊन, नुसतं बोलायला नव्हे, साच भावे वर्तावया त्याचा प्रचार करण्यासाठी मी आलो. तर स्वतःच्या मनाने तुकाराम महाराज काही सांगत नाही, तर साच भावे वर्तावया. अर्थे लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने धने बुडविली. तर अर्थे लोकली पुराण जे आहे किंवा भगवद्गीता भागवत प्रत्येक श्लोक जो आहे हा अर्थपूर्ण आहे. परंतु कलियुगामध्ये लोकांनी आपली मतं त्याच्यामध्ये घातलेली आहेत, त्यामुळे तेही गोंधळून गेलेले आहेत आणि त्यांना ऐकणारे लोकही गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळे जाऊ दे तो धर्म कशाला त्याच्या भानगडीत. धर्म इतका सोपा आहे, परंतु या लोकांनी, काही लोकांना धर्म माहिती नाही. जे लोक व्यासपीठावरती बसून बोलतात स्वतःच्या मनाने त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे. त्यामुळे लोकांना धर्म इतका म्हणजे की पाल अंगावर पडले की धर्म म्हटल्यानंतर नको तू राहिलेलं बरं ना. आजकाल धर्माच्या नावाने भांडणं होतात. वास्तविक धर्म सगळ्यांना एकत्र आणतो, परंतु सगळ्याच धर्म सांगतो, म्हणजे आपल्या फक्त आपल्या धर्माचं नाही, वैदिक धर्माचं नाही, सगळ्या धर्मामध्ये तीच आहे की धर्म हा एकत्र आणण्यासाठी आहे, वेगळं करण्यासाठी नाही. आणि हे लोकांना माहिती नाही. त्याचं कारण का, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. स्वतःचे शब्द त्याच्यामध्ये घातले.
आणि म्हणून हे मूळ जे शास्त्र आहे हे पूर्णपणे लोकांच्यापर्यंत पोहोचलत नाही आणि लोकही उधळून गेलेले आहेत. तर विषय लोभी मने साधने बुडविली. तर कारण का? विषय लोभी, लोकांच्या मनामध्ये विषय म्हणजे इंद्रिय तृप्ती करण्याची बुद्धी अगोदरच आहे ती वाढवली गेली आणि म्हणून साधने बुडविली. सगळी साधनं जी तीच आहेत. लोक अध्यात्मामध्ये पहा, काय काय लोक जप करतात, मंदिराला जातात, यज्ञ करतात, तपस्या करतात, दान देतात, ब्राह्मणांना किंवा सगळ्यांना जेवण घालतात, परंतु ह्याच्या पाठीमागचं कारण काय हेच कोणाला माहिती नाही. पण ती साधनं तेवढी आहेत, परंतु बुडविली याचा अर्थ ती कशासाठी केली जावी किंवा काय कशासाठी करावी हे कोणालाच माहिती नाही. साधने बुडविली. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की ही प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे. हा तुकाराम महाराजांचा स्वतःचा अभंग आहे. तर त्याच्या पुढे म्हणतात की पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंद. तर काय म्हणतात? पिटू भक्तीचा डांगोरा. आता पिटू म्हणजे हा थोडा मराठी त्या काळातला शब्द आहे सोळा. तर पिटू भक्तीचा डांगोरा म्हणजे सगळ्यांना व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम पाठवू याचा अर्थ आजच्या जगामध्ये. त्या काळामध्ये डांगोरा, आता तुम्ही पूर्वीच्या काळातले माहिती आहे, आता माझ्या वयाचे जे असतील इथे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की खेड्यामध्ये काय असायचं, डांगोरा म्हणजे ढपली असते ना त्याच्यावरती वाजवायचे की आज संध्याकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये गोवांचं प्रवचन आहे, सगळ्यांनी या हो असं तुम्ही सिनेमात बघा असेल कुठलं मराठी पिक्चर, तसं त्याला डांगोरा म्हणतात. तर तुकाराम महाराज सांगते पिटू भक्तीचा, जे भगवंताच्या भक्तीचा डांगोरा करू म्हणजे त्याचा प्रचार करू. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा. ही काय आहे? कळी म्हणजे कलियुग आणि काळ हे आपल्या पाठीमागे लागलेले दोन साप आहेत. काळ सर्प ज्याला म्हटला जातो तो हा खरा काळ सर्प आहे. काळ सर्प याचा अर्थ काय? काळ आपल्याला ग्रासतोय. म्हणजे जसं सापाला तुम्ही अजगराला कधी कधी चित्र बघितलं की माणसाला असा ओढून खातो, तसं आपलं आयुष्य काळ आणि कली दोघं मिळून खात आहेत. आपलं आयुष्य असंच वाया चाललेलं आहे. कली काळाची दरारा, या दोघांनाही भीती कोणाची वाटते? तर ती हरिनामाची वाटते. जो हरिनाम जप करतो त्याच्या पाठीमागे कलीही लागत नाही आणि काळही लागत नाही. पिटू भक्तीचा डांगोरा कली काळाची दरारा तुका म्हणे करा अवघा जय जयकार आनंदे. तर आनंदाने या हरिभक्तीची काय करा? जय जयकार करा. तर ह्या दोन अभंगावरनं आपल्याला पाहिलं की तुकाराम महाराज जे आहेत या भक्तीचा प्रचार करण्यासाठी किंवा हरिनामाचा प्रचार करण्यासाठी अवतीर्ण झाले. आता असा प्रचार करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्या कलियुगामध्ये काहीही करायची गरज नाही, फक्त भगवंताच्या नावाचं चिंतन करा. आता तुम्ही इतकं सुंदर कीर्तन करत होता. हरे कृष्ण महामंत्र कीर्तन जो आहे ज्याचं मूळ आहे रामकृष्ण हरी, जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर रामकृष्ण हरी हा बीजमंत्र आहे हरे कृष्ण मंत्राचा. म्हणून कुठलंही तुम्ही वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रामध्ये प्रवचन शेवट ऐकला असाल तर हरे कृष्ण महामंत्रानेच होतो. तो आला कुठून? तर रामकृष्ण हरी हा त्याचा मूळ मंत्र आहे. तर ह्या हरिनामाचा जप करणे हे सगळ्याचं काय आहे? सार आहे. सगळ्याचं सार आहे. तर तुकाराम महाराज सगळ्यांना सांगायचे की मग त्यासाठी तुम्ही काहीही करायचं. कलियुगामध्ये काहीही शुद्ध नाही. जप यज्ञ शुद्ध नाही, त्यानंतर ध्यान शुद्ध नाही, मंदिरामध्ये जाणं सुद्धा शुद्ध नाही. कारण आजकालची मंदिरं हे काय झालेले आहेत? सगळे बिझनेस सेंटर झालेले आहेत. तिथे जातात कशासाठी लोक हे त्यांनाही माहिती नाही. पुजारी असतात त्यांनाही माहिती नाही हा देव काय आहे. तर मंदिर किंवा हे जे स्थान आहे हे आता जशा युनिव्हर्सिटीज आहेत तसं या मंदिराचं स्थान होतं की तिथे जाऊन तुम्हाला सगळं शिक्षण मिळायचं. पूर्वी कॉलेज शाळा वगैरे नव्हते. अगदी ब्रिटिश येईपर्यंत इंडियामध्ये एकही शाळा नव्हती, एकही कॉलेज नव्हतं, एकही हॉस्पिटल पण नव्हतं. तर ह्या सगळ्याची गरज कशाला पडायला लागली? कारण आपण ज्याचं शिक्षण दिलं होतं ते सोडून दिलं. म्हणून इव्हन इस्लामच्या आक्रमणानंतर सुद्धा आपल्याकडे शिक्षण पद्धती राहिली, ही गुरुकुल शिक्षण पद्धती. पण ब्रिटिशांनी हे सगळे बंद केली आणि आपली शिक्षण पद्धती आली. दुर्दैवाने आपली अजून तीच चालू आहे. तर हे जे शिक्षण आहे हे महत्वाचं शिक्षण तुकाराम महाराज आपल्या अभंगातून देत आहेत. आणि हे शिक्षण आपण भगवद्गीता आणि भागवतमच्या आधार आहे. तुकाराम स्वतःच्या मनाने काही बोलले नाही. जे भगवद्गीतेमध्ये आहे, भागवतमध्ये आहे, तेच फक्त त्यांनी पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. तर फक्त ह्या सगळ्यांचं सार जे आहे हरिनाम जप करणे. तर हे सोडून तुम्हाला इतर कुठलंही काहीही करायची गरज नाही.
आता असं जेव्हा याला प्रचार करतो 400 वर्षापूर्वी सुद्धा तुकाराम महाराजांमुळे त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला. त्यांच्या विरुद्ध गावचे ब्राह्मण म्हणा हे सगळ्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरू केला. इथं ब्राह्मण जातीच्या विरुद्ध बोलत नाही, कारण मी स्वतः सारस्वत शुद्ध ब्राह्मण आहे, ठीक आहे. त्यामुळे इथं ब्राह्मण जाती विरुद्ध नाही, पण असे ब्राह्मण की ज्यांना ब्राह्मण म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही, त्यांनी तुकाराम महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केला. आणि त्यावेळेचे तथाकथित साधू संत त्या सगळ्या लोकांनी तुकाराम महाराजांना त्रास द्यायला सुरू केला. आता का नाही देणार, एक अभंग सांगतो तुम्हाला उदाहरण म्हणून, कसे तुकाराम महाराजांचे अगदी कडक अभंग आहेत. धर्माचा प्रचार करताना पाखंड दूर कसं केलं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी. आता असे संत तुम्ही किती बघितले. ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, पची पडे मद्यपान भांग भुरका हे साधन, तुका म्हणे अवघे ढोंग ते कैसा पांडुरंग. आता अशा अभंग लिहिल्यावरती कोण तुम्हाला हार घालणार आहे, कोण तुम्हाला नमस्कार करणार आहे. असे अभंग तुकाराम महाराज दिले. कारण का, हे पाखंड आहे. धर्माच्या नावाखाली हे सगळं चाललेलं पाखंड आहे. आता अशा अभंग लिहिल्यावरती त्यांना फक्त ज्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्ती करायची आहे किंवा मनुष्य जन्माचं ध्येय काय त्यालाच फक्त असे अभंग किंवा असे शिकवण आवडेल. तुकाराम महाराजांना भरपूर त्रास दिला त्यावेळेला. मग त्यांनी लिहिलेले अभंग, आता हा सगळ्यांनी प्रसंग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की ब्राह्मणांनी तक्रार केली रामशास्त्रीकडे. तर त्यांना बोलवलं की अरे या तुकाराम महाराजाला आम्ही काय करू शकतो, बंधन घालू शकत नाही. हा सगळा धर्माचं काय केलं, वाट लावून टाकली ना. आमचे जे सगळ्या ब्राह्मण म्हणल्यानंतर सगळे ते कर्मकांड हे सगळं करणार बंद झालं सगळं. कारण सगळे लोक साधं सोपं साधन, सगळ्यांनी हातात जपमाळा घेतली, जप करायला लागले, कर्मकांड सगळी बंद झाली. मग हे सगळे ब्राह्मणांचं पोट भरणं बंद झालं. मग त्यांनी सगळ्यांनी तक्रार केली गावच्या लोकांनी जाऊन त्या रामशास्त्रीकडे. रामशास्त्री आले आणि गावात बघतोय सगळेजण तिथे तुकाराम महाराजांचे अभंग म्हणतायत, हरिनाम जप करतायत. आणि मग त्यांनी तुकारामला बोलवलं की काय चालवलंयस तू हे सगळं, तू जन्माने शूद्र आहेस, तुला वेदावरती बोलायचा अधिकार नाही. आणि बरोबर आहे, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणते की हा बरोबर आहे, पण मी भगवंताच्या भक्तीचा प्रचार करतो, तो कुणालाही करता येतो, तर शूद्र जातीचा काही संबंध येत नाही, कुणीही भक्ती करू शकतो. मग शास्त्री रामशास्त्री म्हणते की नाही, तू धर्माविरुद्ध काम करतोयस, तू सगळे तुझे अभंग सगळे ह्याच्या पुढे तू करायचं नाही. म्हणजे ठीक आहे, ब्राह्मणाच्या मुखातून विष्णू बोलतात त्यामुळे मी तुमचं ऐकेन. मग गावची लोक जे ब्राह्मण असतात ते म्हणतात की मग त्या आतापर्यंत गेलेल्या अभंगाचं काय. हा आतापर्यंत गेलेल्या अभंगाचं काय, हे सगळे अभंग एका कापडामध्ये बांधायचे, त्याचं दगड ठेवायचा मोठा, त्याचं गाठोडं करायचं आणि स्वहस्ते जाऊन ते नदीत बुडवायचं. आजही तुम्ही कधी नदी देहूला गेला तर तिथं आनंद डोह म्हणून आहे, तर तिथे त्या डोहामध्ये त्यांनी ते अभंग बुडवले स्वतः तुकाराम महाराजांनी. आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलं, तिथे येऊन तिथेच एक दगड आहे, त्या दगडावरती येऊन बसले. 13 दिवस उपवास, काही खाल्लं नाही, झोपले नाही. भगवंताकडे प्रार्थना करते की भगवंता तुझी सेवा करायचा मी प्रयत्न केला, माझ्यामध्ये काय चूक झाली असेल म्हणून ब्राह्मणाच्या तोंडातून तुम्ही मला शिक्षा दिली, तुमची इच्छा, पण ह्याच्यापुढे मी काय करणार, तुमच्या हरिनामाचं चिंतन करत. मग ते तिथेच बसले. तर 13 दिवसानंतर ते अभंग जसे आहे तसे वरती आले, जसे आहे तसे अभंग. आजही तुम्ही ते अभंग देहूमध्ये मंदिरामध्ये ते ठेवलेले आहेत, पाण्यावरती तरंगलेले अभंग, त्याची कॉपी ठेवलेली आहे, ओरिजिनल त्यांनी त्याच्यामध्ये संग्रहामध्ये ठेवलेले आहेत. तर हे अभंग आजही आहेत, पाण्यामध्ये तरंगत आलेले आहेत. तुम्हाला म्हणजे पाण्यामध्ये तरंगलेलं आजच्या दृष्टीने काय विशेष वाटणार नाही, कारण आजचं तुम्ही कुठल्याही पुस्तकातलं पान काढून फेकलं तर पाण्यावरती तसंच तरंगत येईल, कारण ती शाई वेगळी आहे. पण पूर्वीच्या काळातले हे शाईने लिहिलेले आणि पानापासून पेपर बनवायचे त्यावेळेला, त्यामुळे पानात पडले की ते विरघळून जायचे. असे आजची पानं विरघळून जात नाही, तुम्ही फेकून त्या पाण्यामध्ये महिन्यात बाहेर काढा, तसेच येते बाहेर. पण हे 400 वर्षापूर्वी तर सगळे अभंग बाहेर आले, म्हणून त्याला अभंग म्हणतात. अभंग याचा अर्थ ज्याचा कधीही भंग होत नाही. म्हणून हे आपलं जे शास्त्र आहे गीता भागवत, याचा कधीही भंग होत नाही. सगळी पुस्तकं बदलली पण भगवद्गीता बदलली नाही. भगवद्गीता ही फक्त 5000 वर्षापूर्वीची नाही. भगवद्गीतेमध्येच भगवद्गीतेचा इतिहास आहे की हे शास्त्र जे आहे हे सूर्याला सांगितलेलं आहे उत्पत्तीच्या वेळेला. म्हणजे आजपर्यंत कलियुगातला अर्ध कलियुग झालं तरीही एकही शब्द यातला बदललेला नाही. बाकी सगळी पुस्तकं बदलून गेली.
एकही शब्द, कारण बदलावा लागत नाही, कारण हे अभंग आहे, कधीही न तुटणार न संपणार आहे. तर असा 13 दिवसांनी बाहेर आलं हे अभंग. तर तिथे रामशास्त्री ज्यांनी शिक्षा दिली होती त्याला भगवंतांनी शिक्षा दिली आणि तो परत आला आणि तुकाराम महाराजांच्या चरणावरती पडला की मी तुमचा शिष्य होतो. तेव्हापासून तो शिष्य झाला. आता ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहगडावरती होते, पुण्यातल्या सिंहगडावरती. वय फक्त त्यांचं 17 वर्षाचं. अगदी नवीनच त्यांनी आपल्या काय केलेलं, वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी पहिला किल्ला तोडणार सुरू केला. तिकडनं 17 वर्षाचं वयापर्यंत म्हणजे नुसते कुठे ते राज्य म्हणून प्रस्थापित होत होते. पहिलं लग्न झालेलं होतं. आणि जिजाऊ, ज्या जिजाऊने त्यांना छत्रपती शिवाजी बनवलं, काय शिकवलं त्यांना? महाभारत, रामायण, गीता आणि भागवतम, 4 ग्रंथ शिकवले. दुसरं कुठलंही शिक्षण केलं नाही. त्याच्यावरती त्यांनी एवढी राजे झाले आणि एवढी संस्कृती. तर त्यांच्याकडे महाभारताचे संस्कार आणि रामायणाचे संस्कार, तर हे दोन्ही संस्कार आणि गीतेचा मार्गदर्शन आणि भागवतचा आदर्श, या 4वरती शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे, जरी राज्य असले तरी. तर हे ज्यावेळेला सिंहगडावरती होते त्यावेळेला तुकाराम महाराज आता अभंग बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती झाली. आणि म्हणून त्यांना जिकडे तिकडे प्रवचनला बोलवाले यायचे, इकडे आमच्याकडे या. एकदा मुळा नदीच्या काठावरती मोठा असा प्रदेश होता. तर तिथे मोठा मंडप घालून छान तुकाराम महाराजांचं संध्याकाळचं प्रवचन चालू होतं. तर त्या प्रवचनाच्या वेळेला सिंहगडावरनं शिवाजी महाराजांनी बघितलं की अरे मोठं काहीतरी इथे कार्य चाललेलं आहे. तर त्यावेळेला म्हणजे कसं लांब, तर त्यावेळेला ते दिवट्या वगैरे असायच्या, लाईट वगैरे नव्हते, तर दिवट्या वगैरे असं लावून सगळीकडे प्रकाश. तर दोनच होतं, एक तर असे कार्यक्रम अथवा शत्रूंचं सैन्य. आणि म्हणून त्यांनी दादोजी कोंडदेवला पाठवलं तिकडनं, अरे जा बघून आपल्या राज्यामध्ये इथे काय चाललंय, कोण लोक आहे ती, एवढे लाईट तिथं दिसतोय, म्हणजे कोण शत्रू आहेत काय, काय चाललंय हे. मग ते आले इकडे, अरे हे तुकाराम महाराज आहेत. परत त्यांनी सांगितलं हे तुकाराम महाराज आहेत, हा ज्यांचे अभंग बाहेर आले तेच तुकाराम महाराज. अरे वा, आपलं किती भाग्य आहे, माझ्या राज्यात असा संत राहतो, मग त्याला मला भेटायचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या काही मंत्र्यांच्या समवेत एक नजराणा पाठवला, ज्याच्यामध्ये सोनं, चांदी, जवाहीर, रेशमी वस्त्र आणि एक शुभ्र पांढरा शुभ्र घोडा आणि एक छत्री. ते म्हणाली छत्री कशासाठी? तर छत्री जी आहे ही आता आपण जाऊन दुकानात वॉलमार्टमध्ये घेतो तशी छत्री नाही. छत्री आता आहे छत्र. म्हणून तुम्ही बघा कधी कधी विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावरती छत्री असते किंवा राधाकृष्णाच्या वरती छत्री असते. छत्रचा अर्थ आहे सर्वांना आश्रय देणारा भगवंत. त्याच्या आश्रयाखाली जो राहतो तो छत्री. छत्र त्याला छत्रसाल म्हणतात राजस्थानमध्ये वगैरे, तर छत्रपती म्हणतात. म्हणजे ती छत्री जी आहे त्या छत्रीखाली त्यांनी सगळ्यांना भगवंताचा आश्रय दिलेला आहे, म्हणून त्याला छत्र म्हणतात. आता हे छत्र महाराज म्हणजे साधू संन्यासावरती किंवा भगवंतावरती ही छत्र असतं. आपण पावसाळ्यात घेऊन फिरतो, छत्री फक्त पावसाळ्यासाठी असते, त्याचा हा छत्रीचा परिणाम नाही. ही छत्र याचा अर्थ छत्राखाली असतात. तर समजलं छत्र मराठी शब्द. माझं मराठी खूपच शुद्ध नाही ना तुमच्यासाठी, थोडं इंग्लिश घालून बोलतो मग चांगला आहे. खूप छान. तुम्हाला भारतामध्ये घेऊन जातो, मुंबईत. सगळे शब्द समजले तुम्हाला? मॉडर्न. अरे तुला समजले? अरे वा, मग हरकत नाही. तुला समजले, सगळ्यात यंग माणूस आहे म्हणजे घरात मराठी बोलतात तर तुम्ही. अरे चांगली गोष्ट आहे. तर ही छत्री हे घेऊन आले, पाठवले त्यांनी. आणि त्यांनी तुकाराम महाराज दिले. तुकाराम महाराज आपल्या देहूच्या घरी होते तो वेळेला. मग ते तुकाराम महाराज म्हणले की मला घेऊन काय करायचं, याचा मला काय उपयोग, याचा मला काय उपयोग, की हे सगळं परत घेऊन जा, मला याचा काय उपयोग नाही. मग सगळेजण ते घेऊन गेले परत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना परत दिलं त्यांनी. तर दुसरा राजा असता तर अपमान वाटला असता. समजा जो बायडनने एवढं सगळं कोणाला तरी पाठवलं, त्यांनी घेतलं नाही. म्हणाले अरे काय माणूस हा, एवढं मी पाठवून द्यायला लागलं तरी हा माझा इन्सल्ट घेतला नाही, तर बरोबर आहे की नाही. तसंच शिवाजी महाराज नव्हते. त्यांना वाटलं की कदाचित मी गेलो नाही, कदाचित मी गेलो नाही म्हणून ते स्वीकार केलं नाही. अरे लग्नामध्ये होताना असे मानापमान पत्रिका तू दिली नाही म्हणून मी लग्नाला आलो, काय ते व्हॉट्सअपवरती पाठवला असं होतं. वैयक्तिक काहीतरी संपर्क असावा लागतो. तसंच शिवाजी महाराजांना वाटलं की मी गेलो नाही कदाचित
म्हणून तुकाराम महाराजांनी हे स्वीकारलं नाही. म्हणून तेच सगळे घेऊन तुकाराम महाराज पुन्हा त्यांच्याकडे येतात. हे सगळं नजराणा बघितल्यानंतर तुकाराम महाराज त्यांना उपदेश करतात की अरे सगळ्याचा मला काय उपयोग. म्हणाला शिवाजी महाराज म्हणतात की नाही, पण तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात आणि संतांना हे दिलं पाहिजे. म्हणलं हे सगळं विठ्ठलच आहे, मला मी घेऊन काय करू, हे भगवंताच आहे सगळं, आणि माझा भगवंत तर काय माझ्या हरिनामाने संतुष्ट होतो, त्यामुळे हे सगळं मला ह्याची काही गरज नाही. आणि असं म्हणल्यानं शिवाजी महाराज अतिशय प्रभावित झाले. आणि मग तिथे शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं तुला मला संतुष्ट करायचं आहे का, साधूला प्रसन्न कसं करावे हे साधूकडनं समजून घ्यावं. सगळ्यांना माहिती आहे साधूला प्रसन्न केलं पाहिजे, पण खरा साधू कसा प्रसन्न होतो आणि खरा साधूला आपण कसं प्रसन्न करू शकतो ह्या तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरती आपण समजू शकतो. म्हणलं की तुला मला प्रसन्न करायचं ना, तुला मला संतुष्ट करायचं आहे ना, तर मी तुला सांगतो कसं करायचं ते. की आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मला संतुष्टी कशामध्ये आहे की मला प्रसन्नता काय, तोंडाने भगवंताचं नाव घे, विठ्ठल विठ्ठल म्हण, भगवंताचं नाव घे. येर सारे धनवित्त, हे धन हा पैसा ह्याचा मला काय उपयोग आहे. हे तो मृगचित्त म्हणजे हे कसं आहे, मृग जळा समान आहे. हे मला सगळं मृग जळा समान आहे. त्या शेवटच्या 2 ओळी अतिशय महत्वाच्या आहेत, सगळ्यांच्यासाठी आहेत. ते फक्त शिवाजी महाराजांसाठी नाहीत, सगळ्यांच्यासाठी आहेत. शिवाजी महाराज सांगतात की कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा विठोबाचे दास, तुका म्हणे आम्हा ह्याची आस. आस म्हणजे इच्छा, ही माझी इच्छा आहे. काय करा, गळ्यामध्ये कंठीमाळा घाला, गळ्यामध्ये कंठीमाळा घाला. व्रत करा एकादशी, एकादशी व्रत करा. म्हणवा विठोबाचे दास, राज्य करा पण कसं, विठोबाचा सेवक म्हणून, मी राजा म्हणून नव्हे. आणि म्हणून हे वाक्य सगळ्यांना माहित आहे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. तर श्री कोण आहे, कृष्ण आहे. त्यांची इच्छा कोणाकडनं समजून घेतली, म्हणवा विठोबाची दास, विठोबाची दास म्हणून सेवा करा. तुका म्हणे आम्हा ह्याची आस, ही माझी इच्छा आहे. ह्याच्यामध्ये सगळी भगवद्गीतेची फिलॉसॉफी आहे 2च वाक्यामध्ये. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा विठोबाचे दास, तुका म्हणे आम्हा ह्याची आस. तर याचा अर्थ काय, कंठी मिरवा तुळशी, ही तुळशी कुठल्याही दुकानात गेलात तुम्ही तर $5 मिळेल ना, भारतामध्ये $2 मिळते, इथे $5 असतील. पण याचा अर्थ काय, तुळशी म्हणजे कशासाठी तुळशी घालतात, तर तुळशी जी आहे हे भगवंताच्या चरणाशी तुळशीचा आश्रय असतो. आणि ज्यांनी भगवंताचा चरणाचा आश्रय घेतलेला आहे तो तुळशी माळा घालतो की मलाही भगवंत तुझ्या चरणाचा आश्रय तसाच दे. तुळशी जशी तुझ्या चरणाशी आहे तसं मला तुझ्या चरणाशी आश्रय दे. आणि म्हणून प्रभुपाद एक उदाहरण देतात की जसा बेवारशी कुत्री असतात ना, इथं काय तेवढी नसतात, दिसत नाही तेवढी, जशी भारतामध्ये बेवारशी कुत्री असतात, त्यांना गळ्यामध्ये पट्टा असतो का, गळ्यामध्ये पट्टा नसतो. पण ज्यांची पाळीव कुत्री असतात, जी अमेरिकेमध्ये असतात, सगळ्यांच्या गळ्यात पट्टा असतो नाही, तसे आम्ही भगवंताच्या नावचे, भगवंताच्या गावचे कोण आहोत, कुत्री आहोत. आम्हा मी सांगत नाही, भगवान सांगतात. ठीक आहे, देवाघरचे श्वान आम्ही भुंकुतो हरिनाम, मी म्हणत नाही, देवाघरचे श्वान आम्ही भुंकुतो हरिनाम. तर पाळलेलं कुत्र म्हणजे काय की त्याला कोणी येऊन गोळी घालत नाही किंवा त्याला कोणी म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जात नाही, त्याला मालक आहे कोणता. तर आमचा मालक कोण, भगवान श्रीकृष्ण. मालक कशासाठी, कारण सगळं काही त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, म्हणून तो मालक आहे. सगळं काही दिलेलं आहे तुमच्या आयुष्यात, जे काही ते कोणी दिलंय आपल्याला, दिलंय. कुणाला मान्य आहे, कुणाला मान्य नाही, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना. तुम्ही बघतात मला असणारच. ठीक आहे, कशावर ना, या आपल्याला ही सगळ्यांना माहिती, येताना काय घेऊन येत नाही, जाताना काय घेऊन जात नाही. पण आता माझा आहे, आता कोणाचं हे ओळखून काढलं पाहिजे ना, त्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. येताना घेऊन येत नाही, जाताना जर घेऊन जात नाही, मग आता कोणाचं आहे. आणि ते ज्या वेळेला आपल्यासाठी वापरतो त्यावेळेला शिक्षा होते. बरोबर आहे, दुसऱ्याची वस्तू आपण वापरली तर काय होणार, शिक्षा होणार की नाही. त्याप्रमाणे सगळं काही भगवंताचं आहे, आपलं काही नाही. उदाहरण देऊ का, आपण हवा बनवतो का, पाणी बनवतो का, अन्न बनवतो का, मग हे कोणी दिलं, भगवंताने दिलं.
फक्त मी वस्तू म्हणून तुम्हाला पटत असेल सांगा, नाही वस्तू सांगायला हरकत नाही, नाहीतर नाही. मी बनवलेलं आहे, हवा मी बनवलेली आहे, माझ्या पगाराने मी हवा बनवतो, मी सांगू शकता तुम्ही. आता आज म्हणाल तुम्हाला हो म्हणायलाच पाहिजे असं काय, पण विकत घ्यावी लागते आता. हा हवा पाणी अन्न सगळं विकत घ्यावं. तुमचा दोष आहे, निर्माण केलेली आहे. ठीक आहे, हा ते बरोबर आहे तुमचं. कलियुगामध्ये आता पुढे पुढे चायनामध्ये तर सगळ्या सिलेंडर लावूनच फिरतात, तुमचं बरोबर आहे. पण निर्माण कोणी केली, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंताच्या आहेत, आणि म्हणून त्या भगवंताला अर्पण करणे ह्याला भक्ती म्हणतात. कसं जड आहे का? लोकांना वाटतं अरे भक्ती म्हणजे संन्यास. काही नाही. कुठेही राहा, घरी राहून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठे भगवंताला जे आहे आपल्याला सगळं मिळालेलं आहे भगवंताला अर्पण करणे. आपली फक्त काय आहे, शरीर फक्त तिथे आपण एक मीडियम म्हणून वापरलेलं आहे, एक माध्यम म्हणून वापरलेलं आहे. इतर काही आपण करू शकत नाही. आणि हे शरीर सुद्धा शेवटी त्याच निसर्गातून आलेलं आहे. म्हणून कुणी घरातनं गेला तर पंचमहाभूतात विलीन झाला असं आपण म्हणतो ना. याचा अर्थ काय की आपलं शरीर जे आहे हे पंचमहाभूतापासून एकूण 8 तत्वापासून बनवलेलं आहे. 3 तत्व आपल्याला दिसत नाहीत, पण सगळे फक्त पंचतत्व म्हणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. भगवद्गीतेमध्ये सांगतात की भूमी, राप, नलो, वायू, खम, मनो, बुद्धी, रेवच अहंकार ऐती म्हणणे भिन्ना प्रकृती अष्टला. ही 8 प्रकारची प्रकृती आहे. त्यातलं आपल्याला जे कळतंय, आपल्याला जो अनुभव येतो तो काय आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आपलं शरीर जे बनलेलं आहे. तर याच्या पलीकडे जे आहे मन, बुद्धी आणि अहंकार जे सूक्ष्म आहे हे आपल्याबरोबर जातं, पंचतत्वात विलीन होत नाही. ते पुढच्या शरीरा त्याच्याप्रमाणे पुढचं शरीर प्राप्त करावं लागतं. म्हणून देह पंचत्वात जातो, परंतु 3 तत्व जी असतात ही पुढच्या दुसऱ्या शरीरामध्ये जातात. म्हणून त्याला पंचत्वात विलीन झाली म्हणत नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये शब्दामध्ये वाक्यामध्ये अर्थ आहे, पण आपण काय शब्द म्हणून गेलो पंचत्वात विलीन झाला, आपण उरलेल्या 3चं काय झालं ते कोणाला माहिती नाही. तीच तर भगवद्गीता आहे. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे भगवंतांनी निर्माण केलेलं आहे, सर्व प्रकृती वगैरे जे काही निर्माण केलेलं आहे. तर हे भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे दुसरं काय विशेष नाही, हे सामान्य करून. आता तुमच्या आई वडिलांना किंवा आजोबाजींना घरी बघितलं असाल की आमची आजी, आम्ही बघितले आमचे आजोबा घरात धोतर जरी आणलं तरी विठ्ठल रुक्मिणी समोर ठेवायचे, त्याला कुंकू लावून मग वापरायला घेणार. आजी 9वारी साडी आणली की पहिला भगवंताच म्हणणार, त्याला कुंकू अर्पण करून मग घेणार. आम्ही शाळेतली पुस्तकं आणली की पहिला ते देवासमोर आणि मग नंतर ती अभ्यासाला घ्यायची. याचा अर्थ काय आहे की सर्व काही भगवंताचं आहे याची जाणीव आपल्याला कायम ठेवली पाहिजे. नाहीतर आपल्याला ती वापरायची इच्छा होते आणि ती चोरी होते. चोरी म्हणजे शिक्षा. आणि भगवंत जी शिक्षा देतात ही सामान्य नाही. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही शिक्षा आपल्याला मिळते. माणसाचा जन्म होतो, म्हातारा होतो, त्यानंतर व्याधी होतात आणि नंतर मृत्यू होतो. कुणाला पाहिजे आहे का ह्या गोष्टी? कुणाला नाही आहे. ह्या थांबवायच्या कशा? नको असलेल्या गोष्टी थांबवायच्या कशा? ती भगवद्गीता आहे. आणि म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपण समजू शकतो, मनुष्य जन्मामध्ये समजू शकतो. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे की तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुरी. जन्मा आलियाचे फळ अंगी लागो निधी मळ. तर याचा अर्थ काय की तरीच जन्मा यावे, जन्माला यावं कशासाठी? दास विठोबाचे भावे, भगवान विठ्ठलाचा कृष्णाचा दास होण्यासाठी. अन्य काही करत असेल तर आपला जन्म वाया गेला. दास विठोबाचे भावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुरी. हे नाहीतरी श्वान म्हणजे कुत्री, शुकर म्हणजे डुकर. कुत्री डुकरी जन्म घेत नाहीत का? ती पण डुकरं आणि कुत्री जन्म घेतात. आम्ही जर त्यांच्यासारखं वागायला लागलो तर काय फरक झाला मनुष्य जन्माचा? मनुष्य जन्म कशासाठी आहे? जन्मा आलियाचे फळ. मनुष्य जन्माचं फळ कशामध्ये आहे? अंगी लागो निधी मळ. या अंगाला मळ लागला नाही पाहिजे. आणि 20 दिवसातनं 3 वेळा चांगला कुठला अमेरिकेत सोप कुठला फेमस आहे, प्रसिद्ध आहे तो सोप 3-3दा मी साबण लावून आंघोळ करतो. मी स्वच्छ आहे, पण शरीर स्वच्छ झालं, मनाचं काय? आपल्याला सगळं शुद्ध, आता यांनी सांगितलं की सगळं विकत घ्यावं लागतंय. शुद्ध पाणी आपल्याला लागतं, सगळे शुद्ध खाणं लागतं, शुद्ध हवा लागते. शुद्ध मनाचं काय? शुद्ध मन कसं होणार? त्याच्यासाठी आपण काय करतोय?
तर मनुष्य जन्म जो आहे हा अंगी लागून दी मळ, या मनाला लागलेला जो मळ आहे, जो शरीराला लागलेला जो मळ आहे, आपल्या आत्म्याला लागलेला जो मळ आहे, तो साफ करण्यासाठी हे मनुष्य जन्म आहे. तर 3 गुणांचा मळ लागलेला आहे, सत्व रज आणि तम. त्या 3 गुणांचा मळ लागलेला आहे, तो साफ करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आणि ह्याच्यासाठी जर आपला मनुष्य जन्म आपण वापरला नाही तर श्वान शुकरे वापरू, आपलं आयुष्य कसं वाया गेलं, डुकरासारखं आणि कुत्र्यासारखं. म्हणून हा धर्म जो आहे हा धर्म, आणि तो पालन जो करतो त्याला कंठीमाळा सांगितलं की भगवंताच्या आदेशाचं पालन करण्यासाठी. म्हणून आपला मनुष्य जन्म जे आहे हा भगवंताचे आदेश पालन करण्यासाठी आहे. म्हणून जो भगवंताच्या आदेशाचं पालन करतो त्याच्या बंधनामध्ये जाण्याची त्याची इच्छा आहे आणि राहिलं पाहिजे, त्याला ही कंठीमाळा आहे. आणि हे कुठं आहे? स्वतः भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की येमे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो अनुसूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. की येमे मतमिदम नित्यम, माझं जे मत आहे अर्जुना हे सगळ्या मानवांच्या उद्धारासाठी आहे, मानवांच्या उद्धारात. श्रद्धावंतो, याची श्रद्धेनं, अनुसूयंतो म्हणजे द्वेष न करता जो पालन करेल तो कर्मबंधनामधनं मुक्त होऊ शकतो. जिथे तुकाराम महाराज सांगतात की मलिन ते कर्माचं बंधन आपल्या मागे लागलेलं आहे आणि त्यातनं मुक्त होण्यासाठी हा मनुष्य जन्म दिलेला आहे. तर हे धर्माचे म्हणजे कंठी मिरवा तुळशी, कंठी माळा त्याच्यासाठी आहे. ही कंठी माळा जो घालतो त्याला वैष्णव म्हणतात, विष्णूचे दास. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे विष्णू. तर त्याच्यासाठी ही कंठी माळा आहे की ज्याने स्वइच्छेने भगवंताच्या आज्ञाचा आदेश, आज्ञांचं पालन करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, किंवा जो आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या आज्ञांचं पालन करतो तो वैष्णव. तर हे पालन करणं हे मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर प्रथम कर्तव्य आहे, बाकी सगळं हे सेकंडरी आहे, दुय्यम आहे. तर हे कंठी मिरवा तुळशी, आणि शिवाजी महाराज सांगतात आणि आम्हाला सगळ्यांना सांगतात ही आपली संस्कृती आहे. कंठी मिरवा, व्रत करा एकादशी, एकादशीला व्रत करावं, 15 दिवसात एकदा एकादशी करावी. आजचं सायन्स सुद्धा हेच सांगतंय की दर 15 दिवसांनी एक दिवस लंघन करावं. तर ह्याच्यामध्ये अर्थात जे काही धार्मिक आहे त्या सगळ्याचा शारीरिकदृष्ट्या सुद्धा उपयोग होतो, पण शारीरिकदृष्ट्या उपयोग होणं हा त्याचा उद्देश नाही आहे. तरी पण 15 दिवसात एकदा उपवास करावा. उपवास आणि उपाशी याच्यामध्ये, उपास आणि उपवास याच्यामध्ये फरक आहे. महाराष्ट्रात लोक उपास म्हणतात, हा उपास नाहीये. उपास म्हणजे अन्नविरहित राहणं हा उपास. उपवास याचा अर्थ वेगळा आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे. हा सगळ्या क्रिया थांबून टीव्ही समोर बसणे. लागला तुम्ही तोच, आता सगळ्यांचा उपवास भारतामध्ये तोच असतो आहे की नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे. कोणाच्या जवळ बसणे? हरीच्या जवळ बसणे. ठीक आहे, सगळे लोक उपवास करतात दिवसभर. उपवास म्हणजे हरीच्या जवळ बसणे, म्हणजे हरिकीर्तन जास्त करणे आणि हरिकथा ऐकणे, हरीची सेवा करणे. आणि ह्याच्यावरनं काय होतं की आपण जे शरीर समजतो, या उपवासा वेळेला आपल्याला कळतं की अरे आपण शरीर नाही आहोत. या शरीराला आपण पाहिजे ते पुरवत जातो, त्यावेळेला आपण शरीर नाहीये कसं कळणार. पण शरीराला थोडं लंघन किंवा थोडं बंधन घातलं तर आपल्याला कळतं अरे आपण शरीर नाही आहोत, शरीरापेक्षा काहीतरी उच्च आहोत. हा अनुभव तुम्हाला घर बसल्या यायला लागतो. याला साक्षात्कार म्हटलेला आहे. साक्षात्कार म्हणजे जाऊन काही हिमालयात बसायची गरज नाही. साक्षात्कार घर बसल्या अनुभव करा की तुम्ही शरीर नाही, आत्मा आहे आणि भगवंताचा सेवक आहे. भगवंताची सेवा करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. तर हे आहे उपवास, त्याच्यासाठी एकादशी उपवास आहे. आणि म्हणवा हरीचे दास, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जे जे काही करतो हे हरीचा, भगवंताचा सेवक म्हणून करायला शिकलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की निमित्त मात्र भव सर्व साध्य, की तू निमित्त मात्र हो. तर आपलं शरीर जे आहे हे निमित्त आहे, आपल्याला भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी हे साधन आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आपण जे काही करतो म्हणवा हरीचे दास, हरीचे सेवक म्हणून तुम्ही सेवा करा. आता इथे सेवक म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला सर्वंट म्हणतात. लोकांना वाटतं अरे एवढं मी शिकलो आणि सर्वंट व्हायचं, पीएचडी केली मी, आता सर्वंट व्हायचं, सर्वंट व्हायसाठी पीएचडी केली का? तर त्या दृष्टीनं सेवक नाही.
एक उदाहरण देतो तुम्हाला भगवंताचा सेवक जो तुमच्या डोळ्यासमोर आहे पण तुम्हाला कधीच कळाला नाही. सूर्यदेवता बघितले, सूर्यदेव निदान काय सेवा चालली आहे त्याची. सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीच्या शेवटापर्यंत अखंड तळपत आहे. पगार मिळत नाही त्याला, एक पैसा पण घेत नाही, सिक लीव्ह नाही. त्याच्यानंतर आणि कुठल्या लीव्ह असतात तुम्हाला 15 दिवस 1 महिन्याचे असतात, त्याला काय काय म्हणतात. आम्ही ज्या वेळेला ते शब्द वेगळे होते, आता काय माहिती नाही. आता आमचे शब्द वेगळे आहेत. मी नोकरी सोडून 40 वर्ष झाली, त्यामुळे मला नोकरीतले शब्द माहिती नाही. तर 1 महिनाभरची सुट्टी मिळते, त्याला काय ते कॅज्युअल लिव्ह. या कॅज्युअल लिव्ह म्हणजे दररोजच्या झाल्या, त्याला काहीतरी विशेष शब्द होत आहे. असं व्हेकेशनसाठी म्हणा. सूर्य एक दिवस पण नाही, विचार करा. ती सेवा, सेवक आहे तो, ती सेवा. आणि आत्मा तसाच आहे. सूर्य हा आत्मा आहे आणि आपणही तसेच आत्मा आहोत. तशी भगवंताची सेवा करणं. सूर्य करतो निरपेक्षत अखंड, कुठली अपेक्षा नाही आणि निरंतर सेवा. ही भगवंताची सेवा करणं. सूर्य आपल्यासमोर उदाहरण आहे, एकच उदाहरण, तसे भरपूर आहे. तर आपण ज्याला म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला तर्पण का करतात, कारण भगवंताला जो अजूनपर्यंत पाहू शकला नाही तो भगवंताकडे जाण्याचं माध्यम म्हणून सूर्याकडे पाहू शकतो. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की गामा रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मे शशी सूर्य. जर पाण्यामध्ये तुमच्या चव येते तर ही चव कुठनं आली. आपण चव घालतो का त्याच्यामध्ये. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स करतो, जे कोणी सायन्स असतो ते हायड्रोजन ऑक्सिजन मिक्स करतो. चव कोणी घालत नाही. ही चव कोणी घातली. भगवान सांगतात की मी ती चव आहे. भगवंताचा एक काय आहे, अंश आहे. भगवंत नाही आहे, भगवंताचा अंश किंवा भगवंताची शक्ती. असं एखादा कारखानदार असतो, त्याच्या कारखान्यामध्ये सर्व प्रकारची शक्ती असते, त्याला काय सगळ्या ठिकाणी उपस्थित राहावं लागत नाही. तसं भगवत धामामध्ये वैकुंठामध्ये पण त्यांच्या शक्तीने हे सगळं चाललेलं आहे. तर ही शक्तीचं भगवान सांगतात की ही सगळी मी आहे. प्रभास्मी शशी सूर्यो, आकाशात तळपणारा शशी म्हणजे चंद्र आणि सूर्य. तर मी आहे सूर्य आणि चंद्र, म्हणून सूर्याला सूर्य नारायण म्हणतात. तर सूर्याचं जे तेज आहे हे भगवंताच्या ब्रह्मज्योतीतनं येतं, ही त्याचे तेज आहे. तर ह्याला पाहिल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की आपली सेवा कशी आहे, की सेवक म्हणजे काय. तशा अर्थानं सेवक आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये वगैरे सेवक म्हणजे हीन दर्जा मानला जातो. पण भगवंताचा सेवक ही सगळ्यात सर्वोच्च आहे. जगातली सगळ्यात सर्वोच्च स्थिती कुठली असेल तर भक्त, भगवत भक्त. आपण भक्त म्हणतो, सूर्य हा भक्त आहे. तशी तेवढी सेवा होईल त्यावेळेला खरे आपण भक्त. नाहीतर आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. अखंड, अहेतुकी, अप्रतिहता, असं ज्यावेळेला भक्ती करू त्यावेळेला आपण भक्त. आता आपण साधक आहोत आपण. तर ह्या दृष्टीने तुकाराम महाराज सांगतात की सर्वजण आपण ज्या ज्या स्थितीमध्ये आहोत, तुम्ही नोकरीमध्ये असा, गृहिणी असा, विद्यार्थी असा, कुठल्याही स्थितीमध्ये असो, व्यावसायिक असा, कुठल्याही स्थितीमध्ये राहून ही भगवंताची सेवा म्हणून आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला ती परिपूर्ण होते. अन्यथा तेच आपल्याला बंधनामध्ये अडकवत जातं आणि पुन्हा आपल्याला या जगामध्ये दुःख भोगण्यासाठी यावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की म्हणवा विठोबाचे दास आणि तुका म्हणे अम्मा हेची आस, हेच माझं काय आहे, ती माझी इच्छा आहे. तर हा सगळ्यांसाठीच आहे. ह्यात सगळी भगवतीची शिकवण आहे. आता हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराज काय करतात, इस्कॉन जॉईन करतात. ताबडतोब हरे कृष्णा जॉईन करतात. आपल्या डोक्यावरचा मुकुट काढतात आणि आपले जे प्रधान आलेले आहेत त्यांना देतात. जिजाऊला पत्र लिहितात की तुकाराम महाराजांच्या या शिकवणीनं माझ्यावरती, हृदयावरती अत्यंत परिणाम झालेला आहे. मी राज्य जिंकण्यासाठी निघालो होतो, पण मी आता मन जिंकण्यासाठी तुकाराम महाराजांच्या चरणी राहून प्रयत्न करणार आहे. असं लिहून पत्र जिजाऊला पाठवतात आणि हरे कृष्ण जॉईन करतात. तुकाराम महाराजांवर आता हे राज्य वगैरे मला नको. माझ्या मनावरती जर मी विजय प्राप्त करू शकत नाही तर राज्यावरती विजय प्राप्त करून काय करणार. पण सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या मनावरती नियंत्रण. आपला मनावरती नियंत्रण करणे, त्याच्यावरती राज्य प्रस्थापित करणे. बाहेरचं राज्य प्रस्थापित करणं त्या मानानं सोपं आहे, पण मनावरती राज्य करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी मी तुकाराम महाराजांकडे राहतो. आज मला माझ्या जीवनाचं लक्ष कळालं
किती मिनिटात कळाला? फक्त 5 मिनिटात. हा अभंग मी तुम्हाला विस्ताराने सांगितला, तुकाराम महाराजांनी विस्तार केला नाही. आम्हाला 5 जन्म जावे लागतात एवढं समजण्यासाठी. किती सोपं आहे. मानवा विठोबाचे जसं फक्त भगवंताचा सेवक म्हणून कार्य करा, काय प्रॉब्लेम आहे? आता जे काही करतोय तेच करायचं आहे, फक्त भगवंताच्या इच्छेप्रमाणे भगवंताला अर्पण करून करायचंय. काहीही फरक नाही, आपल्या जीवनामध्ये काही फरक पडणार नाही. फक्त एकीकडे फरक पडतो तो भावनेमध्ये. फक्त भावना चेंज करायची. जे काही करायचंय आपण, नोकरी व्यवसाय सगळं काही, गृहस्थाश्रम नोकरी सगळं काही, फक्त भावना बदलायची. हे सर्व भगवंतासाठी आपण करतो आणि भगवंतासाठी आपण करतोय याचा अर्थ त्यांना काय हवं आहे, कसं केलं पाहिजे, हे भगवद्गीता दररोज वाचली पाहिजे. आणि म्हणून तुकाराम म्हणाले गीता भागवत 2 ग्रंथ दररोज वाचले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला काय करावं, त्यासाठी हा सत्संग असतो. तर असं तुकाराम आता शिवजी तिकडे राहिले. आता पालखी म्हणजे हे सगळे आलेले मंत्री वगैरे त्यांचे आणि सगळे सैनिक जिजाऊकडे गेले. आता जिजाऊ होती तर आई, तुला आता कुठलाही ब्रह्मचर्य झाले की सगळ्या आया पहिला मंदिरमध्ये येतो. याला इतकं शिकवलं आम्ही, आता माहिती नाही. तिकडे आई नाही बहीण बहीण पहिल्यांदा दर्शनाला त्यासाठीच गेले. आता जिजाऊला पण तेच वाटलं ना, आता या मुलाला लहानपणापासून एवढं मोठं केलंय मी आणि या मुलाला मी राज्य बनवलंय. स्वार्थी नाहीये ते, स्वार्थपणा नाही. या मुलाला मी आता राजा बनवतोय, कशाला? आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करावं. मंदिरं तोडली जाते, स्त्रियांच्यावरती अत्याचार होतोय, सगळ्यांना जिजिया कर लागलेला आहे. हिची स्वार्थी इच्छा नव्हती. म्हणून ती म्हणाली की आता जर हा शिवाजी हा संन्यासी म्हणून साधू म्हणून तिथं राहिला आणि तर राज्य कोण करणार? हा तिचा असं नाही की माझा मुलगा इंजिनियर झालाय नोकरी करणार नाही, असं तिचा भाव नव्हता. ठीक आहे, तिचा भाव होता की हे राज्य कोण करणार. स्वार्थी भाव नव्हता. वाढवलं तिला, स्वार्थासाठी वाढवलंच नाही. महाभारत रामायण ही संस्कृती जी आहे, गीता भागवत संस्कृती जी आहे, आपलं भक्ती संस्कृती जी आहे, मंदिर ह्याचं कोण रक्षण करणार? म्हणून जिजाऊ पालखीतनं बसून देहूला आले तुकारामांच्या घरी आणि पदर तिने आतला पसरला. मराठीमध्ये सगळ्याला माहिती आहे. पदर पसरून तुकाराम झाली, शिवाजी पुन्हा माझ्या पदरात घाला. हे मी त्याला आत्ता कुठे धर्माचं रक्षण करायचं, मी त्याला शिक्षण दिलंय, एवढं वाढवलंय, त्याला सगळं ज्ञान दिलंय, आणि आता जर तो इथे संन्यासी साधू म्हणून बसला तर हे राज्य कसं होणार? सगळ्या या मंदिरांचं रक्षण कोण करणार? तर तुम्ही जे काय करता ते बरोबर आहे, असं नाही की तुम्ही जे करता भक्तीचा प्रचार हा चुकीचा नाही, पण हे कोण करणार? आता शेवटी आईचं हृदय आहे. तुकाराम महाराज जिजाऊला सांगतात की असं कर, तू आपण संध्याकाळपर्यंत, आता शिवाजी आहे ना, तू कुठेतरी ध्यानधारणा करण्यासाठी गेलाय, तो संध्याकाळी येईल, माझ्या प्रवचनाला असतो, संध्याकाळी तू ये प्रवचनला. तोपर्यंत जिजाऊला सांगितलं त्याची काळजी वगैरे घे. तर संध्याकाळी प्रवचन सुरू झालं. तर तुकाराम महाराजांनी भगवद्गीतेचा एक श्लोक घेतला, चातुर्वर्ण्य मया सृष्टी गुणकर्म वाचा. तर ह्या श्लोकावरती प्रवचन सुरू केलं आणि मग त्याच्यामध्ये सांगतात की तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्याकडे बघून सांगितलं, आम्ही तो जगाशी उपदेश करावा, आपण शास्त्र धर्म सांभाळावा. तिथे ब्राह्मणाचं कर्तव्य काय? उपदेश करणं. कशाप्रमाणे? स्वतःच्या मनाप्रमाणे नाही. ब्रह्म आचरती इति ब्राह्मण. ब्राह्मण ही जात नाही. ब्राह्मण हे आता प्रोफेसर ही जात आहे का? शिक्षक ही जात आहे का? शाळेतला गुरुजी ही जात आहे का? तसा ब्राह्मण. ब्राह्मण याचा अर्थ आहे ब्रह्म जानाती, जो ब्रह्म स्तरावरती जगतो आणि जगायला शिकवतो, तो ब्राह्मण. मी जन्माला आलं म्हणून एक गळ्यात 50 पैशाचं किंवा $5 जानवं घातलं म्हणून ब्राह्मण होत नाही. तर हा आम्ही तो जगाशी उपदेश करावा. आम्ही जगाला शिकवतो की भगवद्गीता भागवतचं पालन आपल्या जीवनामध्ये कसं करावं, आपण क्षात्रधर्म सांभाळावं. पण क्षत्रिय की हे जे करतात त्यांचं रक्षण तुम्ही करा. ही संस्कृती, जी भगवंताची भक्ती ही संस्कृती आहे आपली, त्याचं रक्षण तुम्ही करा. म्हणून क्षात्रधर्म सांभाळावा. तर क्षत्रियांचं कार्य काय आहे की धर्माचं रक्षण करणे किंवा धर्माचं जे पालन करतायत त्यांचं रक्षण करणे. आणि म्हणून क्षत्रिय जे आहेत हे त्यांना ब्राह्मण मार्गदर्शन करतात. शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या दरबारामध्ये 9 का 6 ब्राह्मण होते त्यांना दिशा देण्यासाठी. ते ब्राह्मणांच्या सल्ल्याशिवाय कुठली गोष्ट करत नसत. त्याचं कारण का? ब्राह्मण हे दिशा माहिती आहे, जीवनाला दिशा देतात. म्हणून शिवाजी महाराज
त्यांच्या काळामध्ये पण होते. तर जिजाऊजी हे पहिली त्यांचे शिक्षक आहेत. तर जिजाऊने असं सांगितल्यानंतर तुकाराम महाराज शिवाजी महाराजांच्याकडे बघून असं मानतात आणि शिवाजी महाराज सुद्धा कळतं. हे मग प्रवचन झाल्यानंतर जिजाऊ आणि शिवाजी दोघेही भेटायला येतात. तर तुकाराम महाराज सांगतात की किंवा तुला जीवनाचा उद्देश काय तुम्ही सांगितला, हे उद्देश तू घरामध्ये राहून पालन कर. तर तुम्ही पण घरामध्ये राहून हा उद्देश पालन करू शकता. जसा शिवाजी महाराजांनी आले आणि नंतर हे राज्य व्हावे, तो श्रींची इच्छा, माझी नाही, भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून भगवंताचे मार्गदर्शन करणारे कोण, तर तुकाराम महाराज, म्हणून ते त्यांचे गुरु मानले जातात. तसेच रामदास स्वामी, रामदास स्वामींनी पण त्यांना हे शिकवलं की धर्माचे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे म्हणजे कुठलंही कार्य सामर्थ्य कर्तृत्वाशिवाय होत नाही. कुठलेही कार्य करायला कर्तृत्व लागतं, सामर्थ्य लागतं, बुद्धी लागते. कुठलंही कार्य करायला सामर्थ्य आहे चळवळीचे. चळवळीचा अर्थ चळवळ करणारा असं तो चळवळी नाही. चळवळीचा अर्थ आहे काहीतरी करावं लागतं. जो जे करेल तयाचे, जो जो ही चळवळ करेल किंवा जो जो आपल्या शरीराची हालचाल करेल किंवा सगळी कार्य करेल त्याला सामर्थ्याने ते जे काय करायचं सिद्ध होतं. परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या सगळ्या गोष्टी भगवंतासाठी करायला शिकलो पाहिजे, ही शिकवण आहे. म्हणून सगळ्या घराचा केंद्रबिंदू भगवान, त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्यासाठी. आणि त्यांची इच्छा कुठे आहे, ती भगवद्गीतेमध्ये आहे. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आपण देवाकडे आपण करतो ना. सगळ्यांना आपल्या घरामध्ये देव असतात, पण देवासमोर काय ठेवतो आपण, सगळ्यात घरातली लहान वाटी, सगळ्यात घरातला लहान साखर आणि थोडीशी दूध घालून देवाकडे ठेवायची. आपण आपल्या डायनिंग टेबलवरती पंचपक्वान्न, तो देव घरात राहील का? असा देव तुमच्या घरात कोण पाहुणे आला, घरातली सगळ्यात लहान वाटी त्या साखर घालून बसते आणि आमचं रक्षण कर, असं कोण करेल का? कोण करणार? बरोबर आहे. म्हणून जे जे काय आपण खातो, हरीच्या प्रसादे करारे भोजन, तुकाराम महाराज सांगतात की भगवंताला अर्पण करून हरीचा प्रसाद म्हणून त्याचं सेवन करा. ठीक आहे. म्हणून अन्न खाताना हे सगळ्यात पहिला भगवंताचे म्हणजे भगवंत जो अधिष्ठान, आपण जे जे काही करतो त्याचं अधिष्ठान हे भगवंत असलं पाहिजे. परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे भगवंताचं अधिष्ठान असेल तर आपलं सर्व कार्य सिद्धीला जाण्याचा अर्थ भगवंताच्या भक्तीमध्ये. सिद्धी कशामध्ये आहे? कार्य पूर्ण केव्हा होतं? ज्यावेळेला केशवाय नमः नारायण नमः कृष्णार्पणमस्तु. सुरुवात कुठल्याही यज्ञाची पहा, केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः. अंत कुठलाही पहा, कृष्णार्पणमस्तु. तर कृष्णाला अर्पण केल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. कृष्णार्पणमस्तु, कारण सर्व काही त्याचं आहे, म्हणून त्याला अर्पण केल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. तर अशी शिवाजी महाराज सांगतात की जा तो अशा दृष्टीने राज्य कर. आणि म्हणून पुढे अनेक वेळा त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. आणि पुण्यामध्ये असताना आणखी ज्यावेळेला कीर्तन ऐकायला आले होते, त्यांच्यावरती शत्रूंचा हल्ला झाला. ते प्रत्यक्ष विठ्ठलच शिवाजी महाराज बोलून त्या सैन्याला, म्हणजे ही घडलेली घटना आहे बरं का चाकणमध्ये. असं नाही की सीमामध्ये बघितलं हे असं कसं शक्य आहे, आता का होत नाही, असं नाही आहे. आता होत नाही याचा अर्थ कधी झालं नाही असं नाही. त्यावेळेला लोकांच्या मध्ये भक्ती तशी होती. ठीक आहे. तर ह्या नंतर अनेकदा शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे. पण हा सगळ्यात भक्ती शक्ती जी आहे इथे आहे, तर भक्ती जी आहे ही तुकाराम महाराजांनी दिली. त्याचं रक्षण करायचं शक्ती जी आहे ही शिवाजी महाराजांकडनं आली. ह्या दोन प्रसंगातनं आपल्या जीवनामध्ये आपण हे कसं पालन करू शकतो, तर हे आपण शिकू शकतो. आणि हेच जे आहे आज श्रील प्रभुपादांच्या दृष्टीनं इस्कॉन संस्था संपूर्ण जगामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार करते. कृष्ण आणि विठ्ठल काही कमी नाही, वेगळं नाही. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सोयरा, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझी तारू, उतली पहिलं तिरू माझी जीवा. तर हा कृष्ण आणि विठ्ठल म्हणजे वेगळा नाही. तर कृष्ण भक्ती जी आहे ही आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीच्या घरामध्ये पालन करणं ही खरी संस्कृती. आणि म्हणून याचा प्रचार सगळीकडे व्हावा ही प्रभुपादांची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी 17व्या वर्षी इकडे आले, संपूर्ण जगामध्ये जाऊन प्रचार केला. आज तुम्हाला इस्कॉनमध्ये थोडे मध्ये गोरे लोक दिसतील, काळे लोक दिसतील, हिरवे पिवळे सगळ्या प्रकारचे लोक दिसतील. ठीक आहे. पण एक काय आहे, कृष्णाचं ते भजन करतात. विचार करा, आम्हाला कृष्ण लहानपणापासून माहिती आहे. आम्ही ज्यावेळेला मंदिरात जातो, हे आम्ही पण करतो, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे.
आम्ही पण करतो आमच्या घरात, आमचे आजोबा करायचे, पण माझं काय काय मी तिथे जाताना आमच्या घरात सगळे वारकरी आहेत, पण आमचं काय, आम्ही कुठली वारी करतोय आम्ही कुठली वारी करतोय. तर हे जे ज्ञान आहे एक अंधश्रद्धा म्हणून आपण ह्याला काय केलेलं आहे, दूर केलं आहे. कारण आमच्या वडिलांनी आम्हाला त्याचं कशासाठी करावं हे शिकवलं नाही, करा एवढंच सांगितलं. आणि जसं आम्ही ज्ञान करत गेलो, कशासाठी करावं माहिती नाही. मी सुद्धा आमच्या वडिलांना म्हणायचो, आमचे वडील PWD मध्ये आयुष्यभर भाड्याच्या घरामध्ये राहिलेले, आणि त्यांच्या बरोबर PWD मध्ये तुम्हाला माहिती आहे ना बेळा, इंडियामधलं PWD म्हणजे काय ते सगळे पैसे खाण्याचं खातं आहे. आमच्या वडिलांनी पैसा नाही खाल्ला. ठेविले अनंत तेसे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, असं आमच्या वडिलांचं बिल होतं. आणि यांचे मित्र सगळे मोठे मोठे बंगले बांधून, गाड्या बांधून, आगडी पार्ट्या वगैरे करणार. म्हटलं आमच्या वडिलांना म्हटलं, काय हो तुम्ही हे राम 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 सकाळी उठून 5 वाजता करताय, आमची झोप होत आहे, हे काय चाललंय सकाळी, काय फायदा तुम्हाला राम 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 करून. ते तुमचे मित्र बघा तिकडे बंगले बांधले, दारू सगळे पार्ट्या करतात, तिथे गाड्या घेऊन फिरतात, तुम्ही काय मिळवलं. म्हणलं मी जे काय मिळवतोय ते त्यांना मिळत नाही. ते मला कळालं नाही त्यावेळेला, कारण आम्ही सगळं मापतो कशावर ना, गाडी, पैसा, बंगला. तर ते खरं नाही आहे, सगळं सोडून जायचं इकडे. आपलं नाही, आपलं नाहीच आहे. आपलं खरं आहे, जेवढी भक्ती आपण करू तेवढे घेऊन जाणार, एवढी भगवंताची सेवा करू. कारण त्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे. मनुष्य 84 लक्ष योनी पार केल्यानंतर तुकाराम महाराज आणखी एकदा सांगतात की किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला विठोबाशी शरण गेला. तुम्हाला मरण म्हणलं की भीती वाटते की नाही? प्रत्येकाला. कोणाला पाहिजे काय मरण? तुला पाहिजे रे, नवीन जन्माला आलेले नको ना. पण काय करतोय त्यासाठी आपण? पुन्हा पुन्हा मरण येऊ नये म्हणून काय करतोय आपण? हा विचार सुद्धा करत नाही आपण कधी. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजिती. फजिती झालेली आतापर्यंत, आता कळते फजिती झालेली. इथं कुत्र्याला कळते का फजिती झालेली? बकरीला कळते काय? नाही. आपल्याला कळते फजिती होते आपली. मृत्यू फार कठीण आहे. तर पुन्हा पुन्हा यातना किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे व्हायचं, म्हणून या जीव भ्याला. भीती वाटली पाहिजे या जगात राहण्याची. जगात आपल्याला काय वाटतो? आनंद वाटतो. भीती वाटते कोणाला? या जगात राहायला. अमेरिकेत तर अजिबात नाही. मस्त मोठे मोठे घरं, मोठे BMW, टेस्ला कार, सगळीकडे सगळ्या व्यवस्था, सगळीकडे राहील तिथे डॉलर. भीती कसली आहे ते? सगळ्या भीतीला पळवण्याला रिमोट कंट्रोल आपल्याकडे आहे. सगळं काही एका रिमोट कंट्रोलवरती होतं. पण मृत्यूचं काय? हे सगळ्यामध्ये आपण कशाला जन्माला आहोत ते विसरून गेलो. या सगळ्या सुखसुविधा आपल्याला मिळाल्या तर तुम्ही अमेरिकेत राहा, पुन्हा भारतामध्ये नाही आला तरी चालेल, पण तिकडनं इकडे घेऊन आलात ही पण घ्या. बरोबर आहे? हे महत्वाचं आहे. आणि ही खरी भारतीय संस्कृती, ही खरी महाराष्ट्रीय संस्कृती, ही खरी पुणेरी संस्कृती. तर तुम्ही दूर असला तरी या पालन करण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या भगवद्गीता काय आहे, समजून घ्या भागवत धर्म काय आहे, गीता भागवत काय आहे, कुठल्याही वयाची असा. तर ही जी आहे ही लहानपणापासूनच संस्कार आपल्या घरामध्ये जाण्याचे आपण पाहिलेले आहेत. तर आम्ही काही इस्कॉन काय नवीन शिकवत नाही. तुमच्या आजोबांनी केले तुम्ही विसरला, आता तेच शिकवायला लागले. नवीन काहीच नाही याच्यामध्ये. जे आपल्या वाडवडिलांनीच आपल्याला जे संस्कार घरामध्ये चालत आले, आणि आपली पुरी परिस्थिती जी आहे ही 60 सालापासून बदलत गेली. ज्यावेळेला आपण चंद्रावरती गेलो तेव्हापासून सगळी बदलायला लागली. लोकांचा धर्मावरती विश्वास, आणि चंद्रावरती गेलो आम्ही, पाय ठेवला. चंद्रावरती पाय ठेवला, बरोबर आहे, म्हणून आपली सायन्स वाढलेलं आहे. आपल्याला सायन्सवरती एवढा विश्वास, ठीक आहे, असायला हरकत नाही. पण सायन्स हे प्रश्न सोडवू शकत नाही. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. सायन्स सोडवू शकतो का? कुठलं सायन्स आहे का जगातलं? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हा खरा आपला प्रश्न आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे? विजय प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपण समजू शकतो सहज पद्धत आहे भक्ती. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण. जय महाराज. हरे कृष्णा प्रभूजी. प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. हे फक्त काय म्हणतात त्याला वन वे ट्रॅफिक, म्हणजे एका बाजूची रहदारी नाही. प्रश्न उत्तर होऊ शकतात. यस, एका प्रश्नाला 500 रुपये.
डॉलर अरे वा माझी किंमत वाढते. कधी कधी तुम्ही ज्योतिषाकडे गेला ना प्रश्नाप्रमाणे आम्ही काय मिनिटाला झाले आता हा मिनिटाप्रमाणे घेतात ते हो हरे कृष्ण तुम्ही तर अजूनही आवडली आहे. Yes, हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंताच्या भक्तीचे अनेक मार्ग आहेत. हा. त्याच्यामधला कृती मला असं वाटतं की कृती भक्ती हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. तर कृती भक्ती कशी करायची की घरात जाऊन गीतेचे, वेदांचे, उपनिषदांचे विचार सांगायचे. तर कृती भक्ती हा एक मार्ग झाला. तर माझा प्रश्न असा होता दुसरं की पूजा करायची. तर पूजा कशासाठी करायची घरातलं तर मूर्ती पूजा. तर ते कॉन्सन्ट्रेशनचा भाग येतो की भगवंतामध्ये कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तो एक मार्ग आहे. पण भजन आणि कीर्तन यांनी देवाची सेवा खरोखरच होती का हा माझा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही देवालाच विचारा की मी देव नाही. देव काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. कृष्ण देव आहे ना, भगवंत आहे. भगवंत सांगतात सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपास. मी नाही सांगायचं. देवाची भक्ती करायची, देवाकडनं ऐकायचं. सततम कीर्तयंतो माम, सतत माझं कीर्तन कर. ठीक आहे. सततम कीर्तन यतंतश्च दृढव्रतः, हे दृढव्रत आहे, नुसतं एकदा आता नाही. खरं नमस्यंतश्च माम भक्त्या, भक्तीपूर्वक मला नमस्कार कर. नमस्यंतश्च माम. तर हे सतत कीर्तन आहे. तर कीर्तन आहे. आता तुम्ही म्हटलात की भगवंताच्या मूर्तीची उपासना करणं, ते पण भगवंतच सांगतात. पुरा भागवतचा 12वा स्कंद जो आहे हा भगवान श्रीकृष्णाने उद्धवाने प्रश्न विचारला, हे भगवंता तुम्ही आता काय भगवत धामाला, तुमच्या धामाला परत चाललात, आमच्यासारख्या लोकांनी तुमच्याकडे सेवा कशी करायची. भगवंत सांगतात की मी तुम्हाला मूर्ती रूपानं तुमच्या समोर येईल. त्याला तुम्ही नैवेद्य अर्पण करा, त्याला फुलं अर्पण करा, त्यांच्यासमोर बसून तुम्ही कीर्तन करा, त्यांच्यासमोर बसून तुम्ही भजन करा, त्यांच्यासाठी बाग बगीचे करा, तिथली फुलं मला अर्पण करा. हे भगवान श्रीकृष्णाचे आदेश आहेत, आम्ही निर्माण केलेले नाही. पण ते भगवान श्रीकृष्णासाठी आहेत हे लक्षात ठेवा, आणि कुणासाठी नाही. समजलं का? हा फरक आहे. भगवान श्रीकृष्णाचे आदेश, भगवंताची भक्ती कशी करावी हे भगवंताने सांगितलं. ठीक आहे. तर भक्ती याचा अर्थ काय आहे. नारद मुनी एका याच्याने सांगतात की सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. भक्तीची व्याख्या काय आहे. उगीच कुणाला तरी काहीतरी केलं ती भक्ती नाही. म्हणून सांगितलं आहे पाखंड आपल्याला दूर करायचं आहे. भगवंताच्या दृष्टीनं भक्ती काय आहे, भगवद्गीतेच्या दृष्टीने भक्ती काय आहे, आणि श्रेष्ठ भक्त नारद. सर्व उपाधी विनिर्मुक्तम, सगळ्या उपाधीतनं मुक्त व्हा. पहिलं तुम्ही स्वतःला जे आपण काय समजतो त्यातनं मुक्त व्हा. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, अमेरिकन आहे, भारतीय आहे, ब्राह्मण आहे, मुसलमान आहे, नाही. मी आत्मा आहे, ही आपली खरी ओळख. या दृष्टीनं भगवंतासमोर जायचं. उपाधी, सगळ्या उपाधी केल्या, मी आत्मा आहे, वास्तविकता आहे, आपण आत्मा होती, वास्तविकता आहे. सर्व उपाधी तत्परत्वेन निर्मलम, तुमचं मन निर्मळ झालं. पुढे निर्मळ झालं की मी भगवंता तुझा सेवक आहे. निर्मळ मन या, आणि म्हणून मन धीर, मन शुद्ध करण्याची जागा म्हणून त्याला मंदिर म्हणतात. तर मन हे जे आहे, मन जे आहे तत्परत्वेन निर्मलम, मन जे आहे ह्याचं मळ दूर करण्यासाठी मंदिरमध्ये गेलं पाहिजे. मनावरची मळ जी आहे, ठीक आहे, तत्परत्वेन निर्मलम. कशाने होणार. ऋषिकेण म्हणजे या इंद्रियाने. ऋषिकेश या इंद्रियांचा स्वामी कोण आहे. श्रीकृष्ण. किती जणांना वाटतंय की शरीर माझं आहे. कोणाकोणा आणखी कोणाला वाटतंय. आणि कोणाला वाटतंय. एक रांकेरी आहे ना काय सगळं. कसं वाटतंय तुमचं शरीर आहे. तुझं नियंत्रण आहे त्याच्यावरती नाही आहे. मग कसं आहे तुझं शरीर. इस्कॉन मध्ये आल्यावर मग जाणताय की नाही आहे. हो. शरीर आपल्याला नाही माहिती आहे. शरीराचा मालक कोण आहे. शरीराचा मालक कोण आहे. मी आहे का. आत्मा आहे का. परमात्मा. किती जणांना वाटतं आत्मा आहे. आम्ही भाडेकरू आहोत. मोठ्या
मोठ्या 400 मिलियन डॉलरच्या घरामध्ये राहिलात तरी हे शरीर भाडेकरू आहे. जोपर्यंत परमात्म्याला हवाय नंतर लात मारून बाहेर दुसरं शरीर, ठीक आहे, दुसऱ्या घरामध्ये जा. परमात्मा या घराचं मला तो डिसाईड करतो, तुम्ही आपण डिसाईड नाही करत इथे किती दिवस या शरीरामध्ये राहायचं. म्हणून संपूर्ण जीवन त्या परमात्म्याला संतुष्ट करण्यासाठी आहे, ज्याला आपण कधी ओळखलेलं नाही. म्हणून तुकाराम म्हणे, तुका म्हणे माझ्या जीवीचा जीवलग. जीवलग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, जीवलग मित्र माहित आहे. जीवलग याचा अर्थ काय, जीवाच्या लगत जो आहे तो जीवलग, तो परमात्म्याचा शब्द आहे. आम्ही कोणाला लावतो, सगळ्यांना लावतो जीवलग जीवलग. हे सगळे लोक जीव घेणारे आहेत. जीवलग, जीवाच्या लगत जो आहे म्हणून त्याला जीवलग म्हणतात, तो परमात्मा. परमात्मा तर मूळ काय सांगत होतो, हा ऋषिकेश म्हणजे हे शरीर जे आहे, या शरीराने भगवंताची सेवा करणं याला काय म्हणतात, भक्ती उच्चते. ही भक्तीची व्याख्या आहे. अंधश्रद्धा म्हणून कुणाची ती काहीतरी केली तर ती भक्ती होत नाही, ठीक आहे, ती पूजा होऊ शकते, पण भक्ती ही एकाच व्यक्तीची होऊ शकते, ती कृष्णाची आणि कोणाची नाही. आत्मा आणि परमात्म्याचा संबंध आहे, समजलं, भगवद्गीतेनुसार, ठीक आहे. म्हणून पाखंड दूर केलं पाहिजे. आपल्या ज्या इतर हे जे आहेत ना सगळ्या आपल्या अंधश्रद्धा म्हणा, ह्या कल्पना. आता याच्यावरतीच तुकाराम महाराजांचा अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. तुम्ही भीमसेन जोशीकडनं, लता मंगेशकरनं ऐकला असेल. सगळी इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये कशी लावायची. घेई घेई माझे वाचे, ऐकला अभंग तुम्ही कधी. गोड नाम विठोबाचे. वाचा कशासाठी आहे, गोड नाम विठोबाचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा टीव्हीचे मुख. नाही नाही म्हणता, पण हा काय आहे ते माहिती आहे का. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. आपण तिथनं लक्ष केलं, आपण भरकटलो या जगामध्ये. एकदा विठ्ठलाचं दर्शन सोडलं की आपलं मन पुढे भटलं, या जगामध्ये भटकलं, आणि मग जगामध्ये भटकल्यानंतर आपण गेलो वाया, ठीक आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, ठीक आहे. विठ्ठलाचे मुख पाहणे याचा अर्थ त्याच्या मुखातून बाहेर पडणारी गीता सुद्धा ऐकणे. नुसतं विठ्ठलाचे मुख पाहत पण ठीकच आहे, पण दिवसभर विठ्ठलाच्या मुखातून जे बाहेर येतं ते ऐकणे, हे सुद्धा विठ्ठलाचं मुख पाहण्यासारखं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. ऐक, कानाने ऐका काय, माझ्या विठ्ठलाचे गुण. तर किती प्रेम आहे, माझा विठ्ठल, अशी भावना आपली झाली. आता काय सगळं विठ्ठल सोडून सगळं माझं आहे. माझा विठ्ठल. खरा आपला अधिकार कोणावरती आहे, फक्त एकावरती, कृष्णावरती. इतर या जगामध्ये आपलं काही आहे असं म्हणू शकत नाही आपण. माझ्या विठ्ठलाचे, ही प्रीती, हे प्रेम आपलं भगवंतावरती धरलं पाहिजे. माझ्या विठ्ठलाचे, कुठेही माझं हे येतील नाही. माझ्या विठ्ठलाचे गुण, भगवंताचे गुण ऐकले म्हणजे भागवतम, महाभारत, रामायण, याच्यामध्ये भगवंताचे गुण आहे. आता ते नाही ऐकले तर काय होणार, काय होतंय या जगामध्ये. आम्ही कोणाचे गुण ऐकतो, नटनट्या, स्पोर्ट्समन, यांचे गुण आपण ऐकतो की नाही. तर त्यांनी काय फायदा होतो का आपल्याला, टाइम वेस्ट शिवाय काय फायदा होतो, फायदा तो नाहीच आहे. माझ्या विठ्ठलाचे गुण, ठीक आहे. त्याच्यानंतर मनात येथे धाव घेईल. आता आपलं मन पुढे जातं, इतकं फिरतंय, बरोबर आहे. राहे विठोबाची पायी. आपलं मन कुठे स्थिर झालं पाहिजे, विठ्ठलाच्या चरणाशी, कृष्णाच्या चरणाशी स्थिर झालं पाहिजे. मनात येथे धाव घेई, राहे विठ्ठलाचे पायी. तुका म्हणे या जीवा. आता स्वतःलाच उपदेश करतात, म्हणजे आम्ही आपल्यालाच उपदेश केला पाहिजे. काय, नको सोडू त्या केशवा. आता ही भक्ती झाली. त्याची व्याख्या मी सांगितली पहिला, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तीच व्याख्या सांगितली. तुका म्हणे या जीवा, नको सोडू त्या केशवा. आपण काय केलंय, केशवाला सोडून दिलंय ना. त्या केशवाला सोडून देऊ का, जग सोडू द्या केशवासाठी, पण त्या केशवाला सोडू नका. तुका म्हणे या जीवा, नको सोडू त्या केशवा, ठीक आहे. हरे कृष्ण.
दंडवत प्रणाम. खूप सुंदर, म्हणजे खूप ऐकायला तर अगदी अप्रतिम वाटत हा होतं. खूप छान वाटतंय. आमच्या वडील काय सांगायचे माहिती आहे काय, उपदेश करणं फार सोपं आहे, पाळणं करणं कठीण आहे. मी अगदी तेच म्हणणार होते की ऐकायला इतकं छान वाटतं. हे सगळं वाचलंय प्रभुपदांच्या पुस्तकामध्ये, पण तरी पण मन भटकतच. कधीही चॅन्टिंग मध्ये लक्ष लागत नाही, ती गोडी निर्माण होत नाही. तर काय म्हणजे कसं आणि कसं प्रयत्न करणार? हा तुकाराम मी नाही सांगितलं, त्याच्या पुढे मी नाही बोलणार, ठीक आहे. तुकाराम महाराज किंवा भगवद्गीता बोलणार. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्मन बाह्य जग. कारण का तुम्ही जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जातात. आतापर्यंत 84 लक्ष योनी तुम्ही मनाचं ऐकत आलेला आहात. ते मन एका दिवसात ताब्यात येणार नाही, एका महिन्यात येणार नाही, एका वर्षात येणार नाही. किती जन्म लागतील माहिती नाही, पण सुरू तरी करा, सुरू तरी करा. तुमच्यामध्ये ती ताकद नाही, ठीक आहे. भगवंताकडे प्रार्थना करा, त्यांच्यामध्ये ताकद आहे. आपल्यामध्ये मन नियंत्रण करण्याची ताकद नाही, ठीक आहे. म्हणून भगवंताचं नाव काय, मनोहर, ठीक आहे. त्या भगवंताकडे प्रार्थना केली, भगवंता हे माझं मन आहे, मी याला नियंत्रण करू शकत नाही. नियंत्रण करण्याचे साधनं मला दिली, त्याचा मी व्यवस्थित उपयोग करेन. मंत्र मनस्त्रायते इति मंत्र. पण मनाला मुक्त करणार काय एकच साधन, हरिनाम संकीर्तन, ठीक आहे. तर ते जसं आपण जप करायला घेताना बरोबर आहे, मन इकडे तिकडे भटकतं, तर त्याला पुन्हा परत आपल्या मनाला पुन्हा त्या स्थितीत भगवंताच्या चरणी स्थित करणे हा प्रयत्न करत राहिला पाहिजे. आणि भगवंत आपलं परफेक्शन नाही बघत, आपलं भगवंत काय बघतात, आपली तीव्र इच्छा बघतात. आणि या जगामध्ये आपण परफेक्ट होऊ शकणार नाही, कारण हे जग सगळं चुकी, म्हणजे कसं 4 दोष आहेत त्या जगामध्ये. तर आपण किती नम्रतेने, किती आतुरतेने, किती श्रद्धेने जप करतो हे भगवंत पाहतात. तेवढा आपला प्रयत्न करणं हे आपल्या हातात. प्रयत्ने वाळूचे कणर गडिता तेल ही गळे, बरोबर आहे, हे तुकाराम महाराज सांगतात. तर प्रयत्न केला तर वाळूतनं तेल पण निघू शकतं, बरोबर आहे. आजकाल सगळीकडे टेक्सासला गेला तर तेल नाही, हे तुकाराम महाराजांनी 400 वर्ष आपण सांगितलं. तेलाचा शोधही लागला नव्हता त्यावेळेला. काय कसं माहिती, सायंटिस्ट कोण, हा बघ ऐकलंय तुम्ही लहानपणी सगळे. मी बोलतो ते काय नवीन नाही तुम्हाला, सगळे तुम्ही ऐकलेलं आहे, फक्त ते तो उपयोग करायचाही माहिती नाही एवढं बाकी. प्रयत्न वाळूचे कणर गडितात तेल इकडे. तुम्ही प्रयत्न जर केला तर वाळूतनं तेल काढू शकता, जे आम्ही तेवढं करू शकतो. मग मन का नाही ताब्यात करू शकतो, म्हणजे ते कठीण काम तुकाराम मला सांगतात, ते तुम्ही करायला लागला कलियुगामध्ये. वाळूतनं तेल काढणं सोपं झालंय, पण मनावर नियंत्रण करणं कठीण झालं. हा तर बरोबर आहे, स्वतः कृष्णच भगवान अर्जुनच मान्य करतो. अर्जुनच मला सांगतो की हे मन जे आहे चंचल, हे मन कृष्ण प्रभावित प्रमाती बलवत दृढम. तर हे इतकं मन चंचल आहे, मन बलवत दृढम, याला कठीण संघर्ष करणं कठीण आहे. अर्जुन सांगतो की मी दोन्ही हात वर करून वारा थांबू शकेन, पण आहे का तेवढा पण पॉवरफुल? वारा थांबू शकेल मी, पण मन थांबू शकत नाही, बरोबर आहे. तुम्ही आता इथे बसला, लगेच एका सेकंदात भारतामध्ये पोहोचतात, बरोबर. एका सेकंदात वैकुंठात पोहोचतात, एका सेकंदात नरकात पोहोचतात, एवढं मन आहे. म्हणून या मनाला मनात ती धाव घे राय विठोबाची. हा सगळंच आर्टिफिशियल आहे, इंटेलिजन्स काय, बरोबर आहे, सगळं आर्टिफिशियल आहे की नाही. जगात सांगा तुम्ही कुठली मूळ वस्तू आहे का तुमच्याकडे? शरीरापासून सुरुवात करा. शरीर भगवंताची सेवा करण्यासाठी आहे, त्यालाच तुम्ही आर्टिफिशियली एन्जॉय करायला लागलाय. तिथनं सुरुवात झाली आर्टिफिशियल. इंटेलिजन्स वगैरे नंतर आला, बरोबर आहे प्रभूजी. तुम्ही इस्कॉनमध्ये काय शिकलं, मला काय माहिती नाही तुमचं इस्कॉन काय शिकवतं. हा कोण आहे मग, बरोबर. कोणीतरी म्हटलं ते ए आय ना, पण शेवटी त्याला AIच म्हणतात. AI फायनली जिथून आपल्याला नॉलेज मिळतं त्याचं प्रोनाउन्सिएशन समजलं. तर मन जे आहे, भगवान सांगतात की काय करायचं, अभ्यासेन तू कौंते. कृष्ण भगवान सांगतात की अभ्यास म्हणजे अभ्यास कसा करतात तुम्ही? परीक्षा जवळ आल्यावर करतात तो हुशार विद्यार्थी, का पहिल्यापासून करतो तो विद्यार्थी? पहिल्यापासून करायला पाहिजे, पण नाही केलं कधी. आता शाळेमध्ये तुम्ही 5 वाज शेवटी करता, पण इथे नाही 5 वाज, इथे रोज केला पाहिजे. अभ्यासाने तू करते, जपासाठी वेळ ठेवा आणि ध्यानपूर्वक भगवंताच्या नावाचं जप करा. तुमच्या कामामध्ये सुद्धा याची मदत होईल, तुमच्या मन एकत्रित करण्यासाठी याची मदत होईल,
पण हरिनाम आज सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. कालच मी एका 2 दिवसापूर्वीच एका न्यूरोलॉजिस्ट बरोबर होतो, सायंटिस्ट PhD केलेला. म्हणजे की आज सायंटिस्टनी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की ध्यान केल्यानं मनावरती शांतता, स्ट्रेस रिलीफ होतो. मग आपल्या पूर्वजांनी पहिलाच सांगितलेलं, हे काय नवीन नाही. पण आपल्याला दिवसभर स्ट्रेसच असतो की 16 वेळा कम्प्लीट तो स्ट्रेस घेऊ नका. पण मला तेच मला म्हणायचं की हे इतकं जर नाही, म्हणजे आपण म्हणतो की भगवंताची भक्ती हीच आपल्या म्हणजे खरं आपण सेवकच आहोत, पण त्याचं आकर्षण वाटण्यापेक्षा इतर गोष्टींचं आकर्षण काय एवढं वाटावं. मग आपली जर ती नॅचरल टेंडन्सी असं आपण म्हणतो तर मग ती काय त्यासाठी प्रवचन द्यावं लागेल आणखी. चालेल का? चालेल. आम्ही तुम्हाला ठीक आहे, पण सगळ्यांना पुरणपोळी वाढ बघते. मात्र पुरणपोळ्या केल्या जातात. पुरणपोळी खायची का आणखी एक तास प्रवचन ऐकायचं? काय चॉईस सांगा. पुरणपोळी कोणाला खायची? 1 तास प्रवचन कोणाला ऐकायचं? 1, 2, 3, 4 तास. तुम्ही कसं बाकीची पुरणपोळी खायची? थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. भगवद्गीतेमध्ये एक फार मोठी चेन भगवंताने सांगितलेलं. आपलं मन ह्या जगात का भगवंताच्या सेवेमध्ये लागत नाही. तुम्ही सांगा ना. तुम्ही मला पूर्ण लिहाय तो विषय तुमचा. ठीक आहे. ही चेन आहे. बरोबर आहे. ध्यान येते. सुरुवात कुठनं होतं? ध्यान. जे तुम्ही बघता त्याचं तुम्ही चिंतन करा. ठीक आहे. मग ध्यायते, माझं बोर्ड लक्षात ठेवा. असं झालं पाहिजे. आता आपलं असं आहे अंतर्मुख. आता आपलं बहिर्मुख होत आपण, म्हणून बाहेरच्या गोष्टी आपल्याला त्रास देतात. अंतर्मुख पहिला तात्विक दृष्ट्या म्हणजे भगवद्गीता, भागवतम हे वाचून कशासाठी केलं पाहिजे, का केलं पाहिजे, हे सगळं भगवद्गीता आणि भागवतम आपल्याला शिकवतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसाद. या 3 गोष्टी, प्रसाद आणि अभ्यास हे तू कोणते. तर हे जर ध्यान नाही केलं, ध्यायते विषयान पुंसा, म्हणजे विषय, त्याचा अर्थ विषय काय म्हटलेला आहे? विषा समान आहे म्हणून त्याला विषय म्हटलेला आहे. या जगातल्या सगळ्या गोष्टी विषयासारख्या आहेत. काय करतं सगळ्यात? विष काय करतं? मारून. आपली भगवंताची सेवा करण्याची इच्छा मारून टाकतो, त्याला म्हणून विषय म्हटलेलं, विषयासारखं. ध्यायते विषयान पुंसा, विषय. विषय वासना गोड भयंकर अंतरी झोंबली, विवेक नेत्र अंध झाले पडली मोहबोली, धीर कचला लोळतो द्वारी अभय करे उचले. ही प्रार्थना भगवंताकडे. विषय वासना, हे विषय जे आहे त्याची वासना फार भयंकर आहे. ते आपल्याला वाटत नाही ना, तोच तो प्रॉब्लेम आहे. ते विष चांगलं वाटतं प्यायला आपल्याला. सगळ्या लोकांना कलियुगामध्ये विष पिणं कसं वाटतं? चांगलं वाटतं. कोणाला सांगायला गेलं तर मग जीवनात राहिला काय अर्थ? हे लोकांना आज विष पिणं हाच जीवन झालेलं आहे आजचं. भगवंत काय सांगतात? विषय वासना ध्यायतो विषयान पुंसा, संगस्तो विवेकम अटॅच टू इट. संघात संधी आहे ते कामा, त्यातनं काम उत्पन्न होतो. कामात क्रोधो, कामातनं क्रोध, क्रोधातनं समूह, समूहातनं सगळं विसरून जातो आपण. सगळं विसरून झालं तर काय बुद्धी नष्ट होते. ज्या माणसाला बुद्धीच नाही तो काय करतोय? पण नसतो, त्याचा नाश होतो. म्हणून ध्यायते सगळ्यात महत्वाचं. ध्यान कुठे केलं पाहिजे? म्हणून तर हे मंत्र ध्यान आहे. हे मन भगवंताच्या चरणी लावलं. मन कसं लागणार? मनाच्या अलीकडे काय ते बघितलं पाहिजे, ती आहे बुद्धी. म्हणून आपल्या शरीराची रचना भगवद्गीतेमध्ये सांगतो. इंद्रिया आणि पराण्यावी, इंद्रिय परमन, मनसुक्त पराबुद्धी, बुद्धी परसस्पृसा. या ब्लंट सेन्सेस म्हटलेल्या आहेत इंग्रजीमध्ये. त्याला म्हणतात की जड शरीर, जड वस्तू. याचा अर्थ काय? आपलं शरीर जड आहे. याचा अर्थ काय? जड म्हणजे स्वतःच्या इच्छेने शरीर चालत नाही. जड, त्याला चालवणार कोणतरी वेगळं आहे. म्हणून त्याला चालवणार कोण आहे? मन. जड शरीर जे आहे, इंद्रिय आणि या जड शरीराच्या पाठीमागे पराण्याहू, पलीकडे इंद्रियोग्या परम मन, मन आहे. मनसस्तु परा बुद्धिर, बुद्धिर्यो परसस्तु सा, बुद्धीच्या पलीकडे तुम्ही आहात. तर
तुम्हाला तुमच्या शक्तीची जर तुम्हाला जाणीव व्हायची असेल तर बुद्धी वापरा. बुद्धीप्रमाणे मन चालू द्या, मनाप्रमाणे शरीर चालू द्या. आता आपलं काय चालू आहे, उलट चालू आहे. शरीराप्रमाणे मन चालतं, त्या मनाप्रमाणे बुद्धी चालते. आपला तिथे काही संबंधच नाही. आपल्याला काय वाटतंय त्याच्यामध्ये संबंधच नाही, कारण इतके विवेक, आपली बुद्धीच भ्रमित झालेली आहे. त्यामुळे मी आत्मा आहे हे सुद्धा आपण विसरून गेलो. म्हणून साधक याचा अर्थ काय, सांगितलेल्या गोष्टी वेळेवर नियमित करीत जाणे. जसं औषध आपण डॉक्टरकडनं घेऊन येतो, त्याचे इन्स्ट्रक्शन, त्याचे जे आदेश असतात त्याच्याप्रमाणे आपण औषध घेतो. ठीक आहे. तर रोग कधी कसा बरा होईल, ते रोग किती खोलवर गेलाय ह्याच्यावरती अवलंबून आहे. तर प्रभुपाद उदाहरण देतात की जसं फॅन चालू असतो, जोरात फॅन चालू असतो, तर तुमचा तो 1 वरती असेल तर ताबडतोब बंद होईल, 2 असेल थोडा उशीर लागेल, 6 वरती असेल तर 10-15 सेकंद लागेल. पण निश्चित करा बटन बंद, बटन चालू करायचं नाही. बटन बंद करण्याचा अर्थ तुमच्या सगळ्या क्रिया भगवंताच्या सेवेमध्ये लागतात. त्याला वेळ लागेल. तुला जितकं आपण सांगितलं ना 84 लक्ष योनी मनाचं ऐकलेलं आहे, ते एका शरीरामध्ये थोडं हातामध्ये येणार आहे. म्हणून अभ्यासेने तू कमतेज, वेळेवरती सगळ्या गोष्टी वाचणे, सत्संग करणे, जप करणे, प्रसाद घेणे, भगवंताची सेवा करणे घरामध्ये, ह्या गोष्टी चालू ठेवायच्या आपल्या. ते होईल ते होईल, ते भगवंताकडे. आपल्या कर्मण्यवाधिकार असते, तिथे हा श्लोक आहे. आपलं कर्तव्य भक्ती म्हणून करायचं, फळ आपल्या हातात नाही, ते भगवंत. ठीक आहे. तुकाराम महाराजांच्याकडे तो हाच प्रश्न विचारला. तुकाराम महाराज, माझं मन ताब्यात नाही, काय करू. तुकाराम महाराज म्हणले की तू एका ठिकाणी बसून जप कर, मनाबरोबर तू जाऊ नकोस. मनाला जाऊ दे, तू जप कर एका ठिकाणी बसून. मग त्या मनाला कर, अरे हे शरीर येत नाही, ते थोडं 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 मन आपोआप येऊन तिथे बसेल. पहिल्यांदा नाही बसणार. पहिल्यांदा मनाला एवढी सवय झाली शरीर चालवायची, त्याच्यामुळे हे शरीर चालते ना. त्या मनाला कळवलं की नाही नाही नाही, आता हे माझे शरीर माझ्या नाही, आता हे हरीच्या चरणी गेलंय, त्यालाही कळू द्या ना थोडं. शिला प्रभुपाद की जय. भूक लागली. अरे क्वेश्चन चालू झाले. चालेल का, म्हणजे नाही खरंच पुरणपोळी असेल तर नाही, गोड मिळाला आता उद्या. नाही, मला हे कोणाला विचारायचं का, मला चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या गुरूंची भेट म्हणजे त्याच्या बाबतीत खूप उत्सुकता होती. म्हणजे बऱ्याचदा एकतर जास्त नाहीये लिहिलेलं, असंच लिहिलं की चैतन्य महाप्रभू आले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना दर्शन दिलं घाटावरती, आणि तसं त्यांनी गुरुमंत्र घेतला. आणि हेही माहिती की चैतन्य महाप्रभू त्याच्या जवळजवळ बरेच वर्ष अगोदर म्हणजे हे जगत सोडून अवतार कार्य संपून गेले होते. तर ते थोडंच म्हणजे कधी कधी आपण वाटतं की स्वप्नात दृष्टांत दिलाय, कोणी म्हणतं की ते तरी पण आले होते. तर त्या बाबतीत थोडस शास्त्राच्या दृष्टीने बघू, मला काय वाटतं. ठीक आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ऐतिहासिक दृष्ट्या 76 वर्षाचा फरक आहे. चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर 16व्या शतकामध्ये म्हणजे तुकाराम महाराज होते आणि चैतन्य महाप्रभूचं शतक आहे 15. तर प्रत्यक्ष भेट तुकाराम महाराजांची झालेली नाही चैतन्य महाप्रभूंची. ठीक आहे. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की पंढरपूर इथे चैतन्य महाप्रभू तुकाराम महाराजांनी दीक्षा दिली. तर आता दीक्षा म्हणजे काय, इथनं सुरू होणार आपलं. ठीक आहे. आपल्याला दीक्षा म्हणजे काय वाटतं की गुरु समोर बसलाय, मंत्र दिला तर ती दीक्षा. ठीक आहे. ही दीक्षा नाही. दीक्षा याचा अर्थ आहे तुम्ही गुरुच्या शब्दांचा तुमच्या जीवनामध्ये पालन करता, ती दीक्षा. नुसती माळ घेणं ही दीक्षा नव्हे, आदेशाचं पालन करणं ही दीक्षा. ठीक आहे. एक नंतर तुकाराम महाराजांचा अभंग आहे की राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली खूण माळिकेची स्वप्ना माझी मंत्र दिला. स्वप्नामध्ये येऊन मंत्र दिलेला आहे, प्रत्यक्ष दिलेला नाही. ठीक आहे. आणि त्यांच्या चरित्रामध्ये पण आहे की ब्राह्मण त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना मंत्र दिला. तर ते ब्राह्मण आहे ते चैतन्य महाप्रभू, राघव चैतन्य केशव चैतन्य. ठीक आहे. तर कशावरून आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराज चैतन्य महाप्रभूंचे शिष्य. शिक्षा बघायची, शिक्षण चैतन्य महाप्रभूंचं आणि तुकाराम महाराजांचं. चैतन्य महाप्रभूंचे सर्व शिक्षण काय आहे
जीवेदया नामेरुची वैष्णव सेवा. जीवांच्या वरती करुणा, नामेरुची जीवांच्यावरती करुणा कशी होणार? नामामध्ये रुची वाढवणं. वैष्णव सेवा, ज्या नाम संकीर्तन करतात त्या वैष्णवांची सेवा करणं. हे 3 चैतन्य महाप्रभूंचे शिक्षण आहे. तुकाराम महाराजांचे सगळे अभंग या 3 विषयावरती होते. ठीक आहे. तर शिक्षा ही महत्वाची. या दृष्टीने चैतन्य महाप्रभूंचे शिष्य तुकाराम महाराज. मग रामकृष्ण हरी असा जो रामकृष्ण हरी. तर चैतन्य उपनिषद जिथे हा मूळ हरे कृष्ण महामंत्र सापडतो तिथे सांगितलेलं आहे की रामकृष्ण हरी हा हरे कृष्ण महामंत्राचा मूळ मंत्र आहे. मूल मंत्र. मूळ याचं काय 3 शब्दच आहेत. हरे कृष्ण, हरी कृष्ण आणि राम. तर तोच रामकृष्ण हरी. ठीक आहे. तर रामकृष्ण हरी मंत्र जो आहे हा मूळ मंत्र आहे. त्याचा महामंत्र जो आहे हरे कृष्ण महामंत्र. आणि म्हणून कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्र हा सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेलाच सांगितलेला आहे. आता नवीन कलियुगामध्ये किंवा इस्कॉनने नवीन आणलेला मंत्र नाही आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला तुम्ही कदाचित ऐकलंही असेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडश अक्षर नामनादौ. म्हणजे नंबर पण सांगितलं. इति म्हणजे हा 16 अक्षर. नामनादौ नाम जे आहे. करेक्ट. तर इति षोडश अक्षर नामनादौ कलो किलबिश नाशिनो. कलियुगातली किलबिश म्हणजे सगळ्या अनर्थ, सगळ्या वाईट गोष्टी, सगळ्या वाईट दूषित गोष्टी ज्या नाशिनो यांनी नाश होतील. ना तरो परतरो पाया, दुसरा कुठलाही उपाय नाही. म्हणून कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्राशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. आणि हे कोणाचं मत? ब्रह्माचं मत नाही. सर्व वेदेषु दृश्यते हा सर्व वेदांचा निष्कर्ष आहे. आणि सगळ्यात व्यासदेवांनी हा मंत्र लिहिला. नामसंकीर्तन यस्य सर्व पापप्रणाशनम. त्याच्यानंतर व्यासदेवाने आपलं पेन खाली ठेवलं. त्याच्यानंतर एकही शब्द व्यासदेवाने लिहिलेला नाही. कारण सगळं जे व्यासदेवाने लिहिलं 4 वेद, 18 पुराण, नंतर 100 सूत्र, सगळ्यानंतर महाभारत, या सगळ्यांचं भागवत, सगळ्यांचं सार त्यांनी शेवटच्या श्लोकामध्ये म्हटलं. नाम संकीर्तन याचं सर्व पापनाशनम, प्रणामी दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. शेवटचा शब्द आहे त्या सगळ्या वेदांचा अंत कुठे आहे? नाम संकीर्तन. पण आपण हरे राम 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 हरे हरे लहानपणापासून ऐकत होतो. मग इस्कॉन मध्ये आल्यावरती कळलं की चैतन्य महाप्रभूंनी तो मंत्र मुस्लिम लोक आणि ते चेंज केला. चेंज नाही केला. कोणी म्हणते की ते आधीच होतं शास्त्र. नाही, वास्तविक आधी आहे हरे कृष्ण महामंत्र. कुठलाही सुरू करा. ठीक आहे. चैतन्य महाप्रभूंनी काय झालं की त्यावेळेला चैतन्य म्हणाले अरे हा तो कुणाला द्यायचा? हा ब्राह्मणांनी किंवा जे ब्राह्मण सरळ त्यांनी मंत्र जप करायचा. सगळ्यांच्यासाठी नाही हा. पण चैतन्य महाप्रभू हा सगळ्यांसाठी आहे. मग तुम्ही हा मंत्र द्यायचा नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू उलटा केला. ठीक आहे, मी हरे कृष्ण पासून सुरुवात करतो. कारण का? ते स्वतः कृष्ण आहेत, करू शकतात. आपण नाही करू शकतो. ते स्वतः कृष्ण आहेत. आणि म्हणून हरे कृष्ण म्हणताना की ब्राह्मणांना सांगितलं तो हरे कृष्ण महामंत्र आहे, हरे राम मंत्र नाही. आता हरे कृष्ण मंत्र म्हणलं 2 मंत्रामध्ये तुम्ही कळत नाही सुरुवात कुठनं झाली, राम का कृष्ण, काय फरक पडतो? हरे हरे कृष्ण. आता जागृती झाली. वाढवलं होतं. गुरु मंत्र घेणं आवश्यक का गुरुचे दिलेले सगळे हे सिन्सिअरली फॉलो करणं आवश्यक? दोन्ही आवश्यक आहे. दोन्ही आवश्यक आहे. नुसतंच गुरुंनी सांगितलेलं सगळं फॉलो नाही. काय होतं ना, आपण एकलव्यासारखी भक्ती नाही करू शकत त्या कलियुगामध्ये. कारण लोकांना गुरु म्हणजे काय माहितच नाही. गुरु याचा अर्थ मार्गदर्शक. तुम्ही मार्गदर्शक जो आहे तो स्वतःचा जीवनावरनं तुम्हाला शिकवतो भगवंताची भक्ती करायची. मग हा संबंध तुमचा नसेल तर भक्ती कशी करणार? गुरु करणं आवश्यक. आता तुम्हाला परंपरेत स्वतः कोणाची इच्छा आहे? स्वतः भगवान सांगतात. नाही, सतत विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. तत्व म्हणजे पूर्ण सत्य जाणलं ज्यांनी आहे. अर्धवट नाही, 50%, 30%, 40% नाही.
भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं सगळं ज्यांना माहिती आहे, जे सगळं त्यांच्या जीवनात अवलंबित करतात, अशा व्यक्तीकडे जा. 10% भगवद्गीता सांगणाऱ्याकडे नाही. तत्व 100% भगवद्गीता जशी आहे तशी. प्रभुपादांनी नाव दिलं याच्यासाठी. आता सगळे लोक आम्ही पण भगवद्गीतेचं पालन करतो, बरोबर आहे त्यांचं, परंतु 10%, कोणी 20%, कोणी 30%. कुठलीही भगवद्गीता तुम्हाला शिकवते काय? जगात 700 प्रकारच्या भगवद्गीता आहेत. भगवंताची भक्ती 24 तास कशी करायची हे कोण शिकवतं? तत्वदर्शिना, तशी व्यक्ती शिकू शकते. आणि म्हणून प्रभुपादांच्या भगवद्गीतेनं जगामध्ये क्रांती का केली? कृष्ण भक्तांनी प्रचार केला म्हणून. 100% स्वतःच मत नाही. आता आजच्या प्रवचनामध्ये माझं मत सांगितलं काय, थोडे जोक सोडून काही विनोद केले ते माझे होते, पण ते कशासाठी? नाहीतर तुम्ही बोर होऊन जा. लोकांना काय वाटतं अध्यात्म म्हणजे काय, पुन्हा पुन्हा राम वनवासात गेला, सीता रावणाने चोरली, काय काय त्याच्यामध्ये. तर असं नाही. आपलं हे काय आहे, अध्यात्म म्हणजे ते नाही, ती कथा जरी असली त्यातला निष्कर्ष आपण समजून घेतला पाहिजे. मग त्यासाठी थोडा विरोध केला नाही, असं नाही, पण ते माझे शब्द आहेत, त्याच्याबद्दल क्षमा करा. नाही तर तुम्ही इथे बसला नसतात. ठीक आहे. गुरु कसं, तस्मात गुरुम प्रपद्यते जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेचे निष्णाते. तस्मात गुरुम प्रपद्यते कशासाठी? तस्मात गुरुम प्रपद्यते जिज्ञासु श्रेय उत्तमम. उत्तम याचा अर्थ आहे फक्त नाव उत्तम नव्हे. कोणाचं नाव आहे का ते उत्तम नाही. उत्तम याचा अर्थ अंधकार, उत्तम म्हणजे बाहेर काढणे. उत्तम म्हणजे अंधकारातून बाहेर काढणार. जिज्ञासा अशी विचारणा करा. त्याच्यासाठी गुरु. गुरु म्हणजे जाऊन तिथे फक्त पाया पडायला, दक्षिणा द्यायला नव्हे. म्हणून त्याच्याकडनं ऐकलं पाहिजे. आता ऐकलं पाहिजे तर तो पाहिजे ना व्यवस्थित. आणि त्याला ऐकून जर आपण सगळं करणार असेल तर त्याच्याकडनं दीक्षा याचा अर्थ समर्पित भावनेने स्वीकारणे. कमिटमेंट इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो, कमिटमेंट पाहिजे. नाहीतर ते एकदा गुरुचं आणि एकदा माझं मनाचं, एकदा गुरुचं एकदा माझ्या मनाचं, मग तिथे कमिटमेंट राहत नाही, तिथे बंधन राहत नाही. मंगळसूत्र कशाला पाहिजे गळ्यामध्ये? त्याच्यासाठीच. तुकाराम महाराज हेच उदाहरण देतात. मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं मंगळसूत्र. तुकाराम महाराज, पतिव्रते जैसे भ्रतार प्रमाण तैसा नारायण आम्हापरी. नारायणाची भक्ती कशी पाहिजे? पतिव्रता. पतिव्रतेला काया वाचा मनाने ती एकाच पुरुषाबरोबर राहते, ती पतिव्रता. आणि ते दर्शवण्यासाठी आपण मंगळसूत्र घालतो. तर एक मंगळ, त्याच्याबरोबर मंगल पण आहे, पवित्र सूत्र आहे. दोघे मिळून एकत्र भगवंताच्या सेवेसाठी येणं, ठीक आहे, त्याला मंगळसूत्र. लोकांनी त्याला मंगळ केले म्हणजे मंगळ दूर राहावं म्हणून नाही. मंगल, दोघांनी भगवंताच्या सेवेमध्ये राहावं. तर हे जे आहे गुरु कशासाठी? पतिव्रते ते भ्रतार प्रमाण. तर कृष्ण जो आहे तैसा नारायण आम्हापरी, तसा नारायण आम्हासाठी आहे. तर ती एक वृत्ती, एक चित्त भक्ती शिकवण्यासाठी गुरु आपल्याला पाहिजे, की जो आपल्या जीवनावरनं आपल्याला शिकवतो. आणि गुरु याचा अर्थ भगवंताचे वचन, भगवंताचे आदेश आहेत, तो आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्यांची सेवा करताना त्या परंपरेनं ती सेवा कृष्णापर्यंत पोहोचते. तर गुरु हे माध्यम आहे. इतके गुरु महाराज वगैरे आहेत, कुठल्या गुरुला कसं कसं असतं ते गुरु कसं करायचं असतं, आपण कसं करायचं असतं? नुसता गुरु उपयोगाचं नाही ना, तोच तर प्रश्न आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळे गुरुच चाललेत. हा, पण तो गुरु कशासाठी पाहिजे जाऊन विचारा ना, त्या माहितच नाही. पण तुकाराम महाराजांचा असा म्हणतात, ते गुरु गुरु करी तो गुरु नव्हे. गुरु नव्हे, असे गुरु नाही. तर गुरु कशासाठी पाहिजे हेच लोकांना माहिती नाही. तर तस्मात गुरु प्रपत्ते जिज्ञासू, जिज्ञासा केली पाहिजे. उत्तम, सर्वोत्कृष्ट ज्ञान मला पाहिजे, त्याच्यासाठी गुरु. मला सर्वोत्कृष्ट द्या, करेक्ट. आणि माझं हित कशामध्ये तुम्ही सांगा. आजचे लोक कसे जातात, हे गुरु तुमचा आशीर्वाद द्या, मला चांगली बायको मिळू दे, चांगला नवरा मिळू दे, चांगलं घर मिळू दे, अमेरिकेत नोकरी मिळू दे. ह्याच्यासाठी गुरु नाही. लोक त्याच्यासाठी गुरु स्वीकारतात. सगळ्यांना माहिती आहे, फक्त गुरु स्वीकारला पाहिजे. लोक ह्याच्यासाठी स्वीकारतात, त्याच्यासाठी गुरु अजिबात नाही. ते गुरु नाही आहेत. तुकाराम महाराजांच्या अनेक अभंग आहेत, आम्ही त्याचं सांगत बसत नाही इकडे. तर गुरु कशासाठी आहे? जिज्ञासु श्रेय उत्तमम, सर्वोत्तम. आणि म्हणून मी गुरुला सांगायचं नाही मला हे द्या, मला ते द्या, आशीर्वाद द्या, नाही. गुरुकडे जायचं जसा अर्जुन गेला.
कशा भावनेनं अर्जुन गेला? कार्पण्य दोष पौरुष स्वभावा पृच्छामी त्वाम, मी तुला विचारते. धर्म संमूढ चेता, मी गोंधळलेलो आहे. सगळेजण गुरु करतात पण कशासाठी करतात मलाही माहिती नाही. धर्म काय मला माहिती नाही, धर्म काय अधर्म काय, खरं काय खोटं काय, कन्फ्युज. कार्पण्य दोषो, 4 दोष आहेत माझ्यामध्ये. कार्पण्य, मी कुळतीला आलेलो आहे. नंतरचा शब्द महत्वाचा आहे. यत् श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्तेम शादिमान पाम प्रपन्ना. तर कृष्ण हा पहिला गुरु आहे, जगद्गुरु. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. त्याला अर्जुन कसा गेला? यत् श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहितन्मे, यत् श्रेय, माझ्यासाठी श्रेयस्कर काय हे तुम्ही सांगा. इथनं अध्यात्म सुरू होतं. किती लोक अशा भावनेने मंदिरात जातात, गुरुकडे जातात. माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही सांगा. इथनं अध्यात्म सुरू. पण मनाची तयारी पण पाहिजे, गुरु जे म्हणतील ते. पाहिजे आहे ना. सोनं करायचे तर पैसे लागतात. सोनं पाहिजे असेल तर पैसे लागतात. नंतर भरपूर सोन्यासारखे दिसणारे पिवळे भरपूर आहे जगामध्ये. इथंच जग फसलेलं आहे. लोकांना सोनं पाहिजे पण पैसे खर्च करायला नको. भगवंत पाहिजे पण तपस्या करायला नको. भगवंताचं ऐकायला नको. बरोबर आहे. त्यासाठी मनाची तयारी पाहिजे. मनाची तयारी काय पाहिजे? उलट भक्तीमध्ये काय, आपण तुम्हाला काय भक्ती करतात नाही म्हणजे इतके दिवस जातात. भाऊ तुमचा भक्त आहे म्हटल्यानंतर तुम्ही भक्ती करत असणार. काय चुकल्यासारखं वाटते का तुम्हाला? किती जण जप करता येतो 16 माळा? तुम्हाला काय आयुष्यात चुकल्यासारखं वाटतंय का? नाही ना. उलट काय प्राप्त केल्यासारखं वाटतं का? वाटतंय की नाही? लोकांची कल्पना आहे की अरे गुरु स्वीकार केला किंवा धर्माला सुरुवात केली तर अरे माझ्या जीवनात काहीच माझ्या जीवनात काहीच आनंद येणार नाही. उलट सगळ्यात जास्त आनंद भक्तीमध्ये आहे. आणि कुठलाही खर्च न करता. इथे सगळीकडे खर्च करून आपण आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. भक्तीमध्ये काही खर्च पण करावा लागत नाही. पण लोकांचं काय म्हणते, त्यांना भीती म्हणजे अरे भगवंत श्रीकृष्णाला शरण जायचं म्हणजे सगळं काही सोडून जायचं. लोकांचं तिथे ते सोडायचं कुठे आहे? तुमचं आहेच काय सोडायला? हा सोडायला आहे काय तुमचा? तर ज्याचा आहे त्याला अर्पण करणे म्हणजे भक्ती. म्हणून आपण प्रचार करतो तो त्याच्यासाठीच, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी. ठीक आहे, प्रचाराची गरज आहे. आणि एवढं करून नाही केलं तर आपण काय करणार? लोक अमेरिकेत येतात कशाला? डॉलर कमवायला. बरोबर. ते थोडं तुमचं हरे कृष्ण हरे राम ऐकायला आलं तिकडे. बरोबर. म्हणाले की आमच्या वडिलांनी केलं ना, बरोबर, त्यांच्या पुण्याने आम्ही नोकरी करतो. त्यांनी पुण्य केलं ना. आमचे आजोबा करायचे, माझे वडील करायचे, माझी आजी करायची. माझं काय, आम्ही चालू नरकात. आम्हाला काय करायचं? त्यांनी करून ठेवलंय. त्याच्या पुण्याने पैसे मिळाले तर पैशाचा कसा उपयोग करायचा कसं समजणार? बरोबर. बरोबर आहे तुमचं. गुरु म्हणजे कायच लोकांना माहिती नाही. म्हणून नुसता गुरु महत्वाचा नाही. नुसता गुरु महत्वाचा नाही. बरोबर. सत्य समजण्यासाठी 3 गोष्टी आहेत महत्वाच्या. गुरु, साधू, शास्त्र. GPS. गुरु, परमात्मा, साधू संघ. GPS लागतो ना डायरेक्शनला. हा, तो खरा अध्यात्मामध्ये पण आहे. गुरु, परमात्मा आणि शास्त्र. गुरु, साधू संघ. गुरु, साधू, शास्त्र. आता हे फक्त अध्यात्मातच आहे का? तुम्ही सगळे शिकलेले आहात तिकडे. तुम्ही कुठलंही पुस्तक उचललं आणि तुम्हाला डिग्री मिळाली का? कुठल्याही माणसाकडे गेला रे मला काहीतरी शिकव म्हणून, तो गुरु झाला का तुमचा? नाही. मग गुरु कुठे गेला तुम्हाला? त्याला सिलेबस पाहिजे आणि युनिव्हर्सिटीची मान्यता प्राप्त आहे. नाही तर परीक्षेची डिग्री मिळत नाही. युनिव्हर्सिटी, प्रोफेसर, सिलेबस. हे जर तुमच्या भौतिक ज्ञान स्वीकारावं लागत असेल, एक्झॅक्टली द सेम. परंपरा इज युनिव्हर्सिटी, साधू इज अ प्रोफेसर, सिलेबस इज भगवद्गीता आणि भागवत. सेम. नुसता प्रोफेसर कडे जाऊन कोण शिक्षण घेऊ शकतं का? नाही. असं इथे नुसता गुरु उपयोगाचा नाही. जे सगळं अंधश्रद्धा चाललेली आहे ना सगळ्या जगामध्ये, माझा गुरु, माझा गुरु, माझा गुरु, त्यांच्याकडे जाऊन काय प्राप्त करावं हेच त्यांना माहिती नाही. गुरुलाही माहिती नाही आणि शिष्यालाही माहिती नाही. तुकाराम महाराज सांगतात की असे गुरु शिष्य दोघेही नरकात जातात. मी नाही सांगत ना, मला तो अधिकार नाही. लोक गुरु स्वीकार करतात कशासाठी? दुसरा कोण शेजाऱ्याने केलाय त्यांच्यानंतर असा हात असतो घरात असलेला बरावा, असा हात असावा. कोणतरी तसा हात असलेला आणून देतात घरामध्ये. अरे ह्याच्यामुळे सगळं काही चाललंय. सॉरी असं कोणतरी असावं आहे असा हात करणार म्हणजे माझं सगळं काही चाललंय ते चांगलं व्यवस्थित चाललंय. पण खरंच सगळं व्यवस्थित चाललंय का? जन्म मृत्यू जरा व्याधी दूर झाले का? मग काय व्यवस्थित चाललंय? ह्या हाताचा काय उपयोग झाला? हरे कृष्ण.
नुसता गुरु उपयोगाचा नाही, का उपयोगाचा नुसता जसा प्रोफेसर का उपयोगाचा आहे? तर सिलेबस नसेल, युनिव्हर्सिटी नसेल तर परीक्षा पास होणार नाही. इथं जीवनाची परीक्षा कसं पास होणार तुम्ही नुसता गुरु करून बसलात तर? तीच आपल्या सगळ्या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतामध्ये जिथं जिथं अध्यात्म म्हणून माहिती आहे सगळे अशा गुरुमध्ये फसलेले आहेत. पण त्या गुरुलाच माहिती नाही जीवनाचा उद्देश काय, ते आपल्या शिष्यांना काय शिकवणार, त्यांनाच माहिती नाही काय. म्हणून अशा अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनेक अभंग तुकाराम महाराजांचे आहेत. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरी बोल. जय. पुरणपोळ्या थंड झाल्या. तूप आहे गरम टाकू आपण. कृष्ण